तर आपल्या व्याख्यानमालेतलं हे दुसरं व्याख्यान आहे. पहिलं व्याख्यान मागच्या महिन्यात कर्म या विषयावर झालं होतं. आणि जेव्हा आपण व्याख्यान माला असं म्हणतो, त्यावेळी प्रत्येक व्याख्यान हे दुसऱ्या व्याख्यानाशी जोडलेलं असतं. कारण जेव्हा अनेक फुलं किंवा मणी जोडले जातात तेव्हाच त्याची माळ तयार होते. आणि जोपर्यंत ते जोडले जात नाही तोपर्यंत ती माळ तयार होत नाही. त्यामुळे आपली ही 12 व्याख्यानं ही एकमेकांना जोडलेली अशी आहेत. म्हणजे पहिलं व्याख्यान संपतं तिथून दुसरं सुरू होतं आणि दुसरं संपतं तिथून तिसरं सुरू होतं. अशा प्रकारे ती एक मालिका तयार होते. तर मागचं व्याख्यान आपण कर्म या विषयावर घेतलं होतं आणि कर्माचं जे सगळ्यात मूलभूत तत्व आहे ते म्हणजे निसर्गातल्या कुठल्याही कृतीचे किंवा गोष्टीचे परिणाम असतात. की तुम्ही कृती केली की त्या कृतीचा परिणाम तयार होतो आणि त्या परिणामातून जी घटना घडते ती घटना ही पुढच्या घटनेचं कारण बनते. म्हणजेच कारणातून परिणाम आणि तो परिणाम मग कारण बनतो आणि त्यातून पुढचा परिणाम घडतो. असे ही कारण आणि परिणाम यांची शृंखला सातत्याने चालू असते. म्हणजे असं कधी घडत नाही की कारण आहे आणि परिणाम झाला नाही. त्यामुळे आपण आपलं जीवन जगत असताना ज्या काय कृती करतो त्या कृतींमधून उद्भवणारे परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतात. त्यातून सुटका नाही. आणि कुठल्याही कृतीचे परिणाम हे तात्कालिकच असतील असं नाही. काही कृतींचे परिणाम हे खूप काळानंतर घडू शकतात आणि त्यातूनच मग कर्म ही संकल्पना तयार होते की असे सगळे साठलेले परिणाम की जे अजून घडायचे आहेत ते त्याला आपण कर्म असं संबोधतो आणि मग ते आपल्या जीवनाला प्रभावित करत असतात. तर कुठल्याही कारणाचा परिणाम हा किती विलंबित होईल हे सांगता येत नाही. मग असं घडू शकतं का की तो परिणाम इतका विलंबित होईल की त्याच्या आधीच त्या व्यक्तीचं जीवन संपून जाईल. म्हणजेच ती व्यक्ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्या कृतींचे परिणाम त्याच्या जीवनात घडताना दिसत नाहीत. मग याचा अर्थ असा झाला का की त्या व्यक्तीने त्याला जे काय करायचं होतं ते केलं पण त्याचे परिणाम मात्र त्याला भोगावे लागले नाहीत. आणि तसं जर झालं तर मग आपलं जे मूलभूत तत्व आहे की प्रत्येक कृतीचे परिणाम हे असतातच आणि ते त्या कर्त्याला भोगावेच लागतात, ते तत्व मग या ठिकाणी व्हॅलिड ठरत नाही. आणि ते व्हॅलिड जर ठरायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचं मरणोपरांत पण काहीतरी अस्तित्व असतं हे आपल्याला मानावं लागतं. आणि एवढंच नव्हे तर त्यातूनच पुनर्जन्म किंवा रिइन्कार्नेशन ही कल्पना पण त्यातून उद्भवते. याचाच अर्थ असा झाला की आपण साठवलेले परिणाम हे त्याच जन्मात सगळे वर्कआउट होतील असं नव्हे. तर जे वर्कआउट व्हायचे बाकी आहेत ते ते वर्कआउट होण्याच्या आधीच जरी मृत्यू झाला तरी त्या परिणामांपासून त्या व्यक्तीची सुटका झालेली नसते. ते जेव्हा ती व्यक्ती पुन्हा जन्मास येते तेव्हा ते सगळे परिणाम सोबत घेऊनच येते आणि मग त्याचं जे वर्किंग आउट आहे किंवा
त्याचं जे व्यक्त होणं आहे किंवा मॅनिफेस्टेशन आहे ते मग पुढील जन्मामध्ये होत राहतं. आणि पुढच्या जन्मात ते नाही झालं तरी त्याच्यानंतरच्या जन्मांमध्ये ते होत राहतं किंवा होऊ शकतं. याचा अर्थ असा झाला की माणसाचं आत्ताचं जे जीवन आहे केवळ तेवढंच एक जीवन नसून यापूर्वीही त्याचे अनेक जन्म झालेले आहेत, यानंतरही त्याचे अनेक जन्म होणार आहेत. आणि या सर्व जन्मांमधून त्याने जे काय परिणाम गोळा केलेले आहेत ते वर्कआउट व्हायचे आहेत. म्हणजे त्यातून काही सुटका नाही. आणि त्यातूनच मग आपण असं म्हणतो की प्रत्येक मनुष्य जो जन्माला येतो तो त्याचं नशीब बरोबर घेऊन जन्माला येतो. आता हे नशीब जे आहे हे नशीब म्हणजे त्याने साठवलेलं हे सगळं कर्मच आहे. कारण त्या कर्मानुसारच त्याच्या जीवनातल्या घटना या घडणार असतात. आणि त्यामुळे त्याला आपण त्याचं नशीब असं म्हणू शकतो. परंतु ते नशीब त्याच्यावर लादलं गेलेलं नाहीये, ते त्यानेच स्वतः तयार केलेलं आहे. कारण तो ज्या प्रकारे त्याचं जीवन जगला त्या जगण्यातून त्याने ते परिणाम तयार केले की जे कर्माच्या रूपाने साठत गेले. आणि जे साठलं आहे ते त्याचं पुढील जीवन प्रभावित करत राहतं. त्यानुसार त्याच्या जीवनात घटना घडत राहतात आणि त्यामुळे त्याला तो नशीब असं म्हणतो. पण जसं माणसाने त्याचं नशीब घडवलं आहे तसं तो ते बदलूही शकतो. आता कृष्णमूर्ती म्हणतात की मनुष्य जगताना खूप सगळं काही गोळा करून ठेवत असतो त्याच्या आतमध्ये स्मृतीच्या रूपाने. म्हणजे मनुष्य त्याचं जीवन जगतो म्हणजे तो अनेक घटनांच्या अनुभवातून जात असतो आणि त्या अनुभवातून तो खूप सगळं ज्ञान माहिती गोळा करून आपल्या मेंदूमध्ये साठवत असतो. आणि त्याने जे साठवलेलं असतं त्याचा प्रतिसाद मग पुढच्या घटनेत येतो. आणि त्या घटनेत त्याचा जो प्रतिसाद येतो तो स्मृतीचा प्रतिसाद म्हणजेच विचार. आणि त्या विचारातून तो पुढच्या प्रसंगातली कृती करतो आणि त्या कृतीतून त्याला जो अनुभव येतो त्या अनुभवातून तो पुन्हा सगळं ज्ञान हे साठवतो. तर अशा प्रकारे त्याचं हे घटनांचा अनुभव घेणं, त्या अनुभवातून ज्ञान आणि माहिती गोळा करणं, ती आपल्या आतमध्ये साठवणं, त्या साठवलेल्या माहिती आणि ज्ञानाच्या आधारे पुढच्या घटनेला प्रतिसाद देणं, त्या प्रतिसादातून पुन्हा नवीन अनुभव, त्या नवीन अनुभवातून पुन्हा ज्ञान गोळा करणं आणि साठवणं, असं ते चक्र सातत्याने चालू राहतं. आणि हे जे ज्ञान आहे या ज्ञानात सगळ्या प्रकारचं ज्ञान असतं. म्हणजे केवळ जे तथ्यात्मक ज्ञान आहे तेच नसून खूपसं मानसशास्त्रीय ज्ञान पण असतं. तर मानसशास्त्रीय ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानामुळे आपली आपली मानसिक अवस्था बदलते आणि ती त्या ज्ञानानुसार बदलते. त्या प्रकारच्या ज्ञानाला आपण मानसशास्त्रीय किंवा मानसिक स्तरावरचं ज्ञान असं म्हणू शकतो. तर उदाहरणार्थ आपल्या जीवनात अनेक बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात. त्यातले जे चांगले अनुभव आहेत त्यांची जेव्हा आपण आठवण काढतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. तर आपल्याला बरं वाटणं ही आपली एक मानसशास्त्रीय अवस्था झाली. आणि ही ते ज्ञान जेव्हा आपल्याला आठवतं त्या आठवणीमुळे तयार झालेली असते. म्हणजेच याचा अर्थ ते जे ज्ञान आहे ते केवळ तथ्यात्मक ज्ञान नसून ते मानसशास्त्रीय ज्ञान आहे. कारण त्यातून आपली मानसशास्त्रीय अवस्था तयार होते.
किंवा एखादी वाईट घटना असली तर त्या वाईट घटनेची जेव्हा आपल्याला आठवण होते तेव्हा आपली मानसिक स्थिती ही त्या घटनेप्रमाणे वाईट होते किंवा दुःखमय होते. आणि त्यामुळे मग ते ज्ञान पण आपण मानसशास्त्रीय ज्ञान असं त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे सगळं ज्ञान गोळा केलेलं असतं आणि ते गोळा केलेलं ज्ञान हे आपलं अस्तित्व ठरवत असतं. म्हणजे कशा प्रकारचं जीवन आपण जगणार, आपल्या मनात कशा प्रकारचे विचार येणार, कशा प्रकारच्या संवेदना तयार होणार, त्यातून आपल्याला दुःख होणार की आनंद होणार, हे सगळं त्यानुसार ठरत असतं. आणि हे जे काय आपण गोळा करून ठेवलेलं आहे ह्याला कृष्णजी सायकोलॉजिकल कंटेंट किंवा मानसशास्त्रीय आशय असं म्हणतात. तर कंटेंटला आपण आशय हा शब्द वापरत आहोत. तर हा मानसशास्त्रीय आशय जो आहे हा आपण आपल्या शरीरातून कार्यरत असताना त्यातून तर तो व्यक्त होतोच, परंतु हा मानसशास्त्रीय आशय जो आहे हा सर्व मानवांचा मिळून एक कॉमन किंवा सामायिक असा आशय तयार होतो. आणि एखाद्या व्यक्तीचा शारीरिक पातळीवर मृत्यू झाला तरी त्याने गोळा केलेला मानसशास्त्रीय आशय हा तसाच राहतो. त्याचं अस्तित्व तसंच चालू राहतं, ते कंटिन्यू होतं. म्हणजेच कृष्णमूर्ती म्हणतात की माणसाचा देह जरी मृत्यू पावला तरी त्याने गोळा करून ठेवलेला हा जो मानसशास्त्रीय आशय आहे, जे सायकोलॉजिकल कंटेंट आहे, ते तसंच कंटिन्यू राहतं, ते चालू राहतं. त्याचा काही मृत्यू होत नाही. आणि ते जर तसंच चालू राहत असेल तर मग त्याचे परिणाम किंवा त्याचे इम्प्लिकेशन्स काय असू शकतात. तर ते अगदी इंटरेस्टिंग जेव्हा आपण त्या एक्सप्लोर करतो त्यातून आपल्याला पुष्कळसे इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. म्हणजे देह गेला परंतु त्या देहातून ज्या वासना, ज्या इच्छा, अभिलाषा, ज्या प्रकारच्या मानसिक अवस्था ह्या आपण उपभोगलेल्या असतात त्या तशाच राहिलेल्या असतात. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला एखादा पदार्थ खाण्याची खूप आवड आहे, तो पदार्थ खूप खावासा वाटतो, तर आपण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तो पदार्थ खातो आणि त्या पदार्थाची ती वासना त्यावेळेपुरता तरी ती भागवतो. परंतु ज्यावेळी तुम्हाला देह नसेल आणि त्यावेळी ती वासना, तो पदार्थ खाण्याची ही अतिशय तीव्रतेने तुम्हाला जाणवत असेल, परंतु तो पदार्थ खाता येत नाही, कारण खाण्यासाठी जो देह आहे तो देहच नाहीये. त्यामुळे अवस्था कशी होईल की अत्यंत तीव्रतेने एखादी गोष्ट करावीशी वाटणे, परंतु ती करता न येणे. कारण ती करण्यासाठी जे एक शारीरिक माध्यम आवश्यक होतं ते माध्यम आता अवेलेबल नाही आहे, कारण शरीराचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळेच मग अशा व्यक्तीची अवस्था ही अत्यंत वेदनामय अशी होते. म्हणजे खूप एखादी गोष्ट करायची वाटते पण ती करता येत नाहीये. तर ही जी काही अवस्था आहे ती अवस्था जोपर्यंत ती ती गोष्ट करण्याची इच्छा, त्या इच्छेचा जोपर्यंत विलय होत नाही तोपर्यंत त्याला त्या यातना भोगाव्या लागतात. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की माणसाने त्याचं शरीरामधलं जीवन कशा प्रकारे व्यतीत केलं आहे, त्यातून त्याने काय मानसशास्त्रीय आशय गोळा केलेला आहे, तो मानसशास्त्रीय आशय त्याच्या शरीराच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवनाची गुणवत्ता ठरवतो.
त्याचं संपूर्ण जीवन त्याने वासनामय पद्धतीने जगलं असेल, गोष्टींचा नुसता उपभोग घेण्यामध्ये आणि त्या वासनांची परिपूर्ती करण्यामध्ये घालवलं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत असतात परलोकात पण, आणि तिथे त्या अत्यंत त्रासदायक अशा त्याला होतात. आणि या सगळ्या मानसशास्त्रीय आशयामुळे त्याला परलोकातलं जीवनही चांगल्या प्रकारे जगता येत नाही. कारण परलोकातले जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, ते ॲडव्हान्टेजेस त्याला घेता येत नाहीत. कारण त्याचा सगळा वेळ ह्या त्याने गोळा करून ठेवलेल्या मानसशास्त्रीय आशयाशी झगडण्यात जात असतो. आणि त्यामुळे त्याला परलोकातलं त्याचं वास्तव्य हे एक यातनामय होऊन बसतं. मग यालाच आपल्या परंपरेमध्ये त्यांनी नरक असं म्हटलेलं आहे. नरकात जातो म्हणजे सगळ्या प्रकारच्या यातनांमधून त्याला जावं लागतं. पण या यातना त्याला दुसरा कोणी देत नसतो, तर त्याने जे गोळा करून ठेवलेला मानसशास्त्रीय आशय असतो, त्यातूनच त्याला या यातना होत असतात. तर हा मानसशास्त्रीय आशय तसाच राहतो. नंतर मग परलोकातही त्या मानसशास्त्रीय आशयातली ऊर्जा जेव्हा संपत येते, तेव्हा तो आशयही संपतो. आणि जेव्हा अशा प्रकारे ते सगळं गोळा करून ठेवलेला मानसशास्त्रीय आशय संपतो, तेव्हा मग व्यक्तीचा त्या परलोकातही मृत्यू होतो आणि तिथून मग तो त्याच्या पुढच्या लोकात जातो. आणि त्या पुढच्या लोकात मात्र मग तो दीर्घकाळ राहतो. कारण त्या पुढच्या लोकामध्ये त्याने जे गोळा केलेलं असतं, त्याचं जे सार आहे, ते सार काढून ते ग्रहण करणं, हे काम चालू होतं. म्हणजे पहिला जो परलोकातला टप्पा आहे, तिथं त्याने गोळा करून ठेवलेला मानसशास्त्रीय आशय तो वर्कआउट होणं. तो वर्कआउट होत असताना ज्या काही त्याला यातना किंवा वेदना होतील, त्यातून त्याला जावं लागतं. आणि तो सगळा भाग संपल्यानंतर जेव्हा तो पुढच्या लोकात येतो, ज्याला आपल्याकडे स्वर्गलोक असं म्हणतात, तर तिथं मग त्याचं ज्या आता जे त्याचं जीवन म्हणजे जे जीवन तो जगला, त्यातून त्याने जे काय तो शिकला असेल, जे काय गोळा केलं असेल, त्याचं सार काढून, एसेन्स गोळा करून, त्यातून मग त्याच्या आतमधल्या ज्या संभावना आहेत, त्या संभावनांचं उन्मिलन करण्याकडे त्याचा उपयोग होतो. आणि तिथून ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर मग आणखी काही एसेन्स गोळा करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नसतं. आणि पुढे जाण्या इतपत त्याची प्रगतीही झालेली नसते. आणि त्यामुळे त्याला पुन्हा परत यावं लागतं. म्हणजेच त्याची पुनर्जन्माची प्रक्रिया ही सुरू होते. मग त्यातून तो पुन्हा त्या लोकातलं जे द्रव्य किंवा मॅटर आहे, ते गोळा करून त्या बॉडीज त्याच्या तयार होतात. आणि मग भौतिक पातळीवर आल्यानंतर तिथं त्याचा जन्म होतो. परंतु आता हा मानसशास्त्रीय जो आशय आहे, तो जरी वर्कआउट झाला, तरी त्या आशयामुळे ज्या प्रकारच्या टेंडन्सीज किंवा वृत्ती त्याच्यात तयार झालेल्या असतात, त्या वृत्ती मात्र तशाच असतात. आशय जरी पूर्ण वर्कआउट झालेला असला, तरी त्या वृत्ती तशाच असल्यामुळे जेव्हा पुन्हा नव्याने त्याचा जन्म होतो, तेव्हा त्या जन्मामध्ये त्याच प्रकारच्या वृत्ती त्याच्या असतात. आणि ज्या प्रकारच्या वृत्ती असतात, त्या प्रकारचं द्रव्य त्याच्या आतमध्ये गोळा होतं. आणि मग त्यानुसार त्याचा स्वभाव आपल्याला त्या दुसऱ्या जन्मातही दिसून येतो. म्हणजेच त्याचा पूर्वीच्या जन्मातलं जीवन जगून त्याचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर ह्या सगळ्या प्रक्रिया घडल्या. आणि त्या घडल्यानंतर त्याने पुन्हा नवीन देहामध्ये जन्म घेतला.
तरी त्या नवीन देहातला ज्याचं जे जीवन आहे हे आधीच्या जन्मातनं तयार झालेल्या वृत्तींनुसारच हे पुन्हा पुढे चालू राहतं. म्हणजेच त्याला नव्या जन्मात मधून काही फारसा फायदा झालेला नाहीये. कारण जिथं त्याने मागचा देह सोडला एक्झॅक्टली त्याच पॉइंटला पुन्हा त्याचं नवीन देहातलं जीवन सुरू होतं. म्हणजे त्याने काहीही गमावलेलं नसतं किंवा काहीही मिळवलेलं नसतं. फक्त त्याने ते जे काय सार आहे ते सार गोळा करत असताना त्यातून जे काय थोडंफार उन्मिलन त्याचं झालं असतं तेवढाच एक फक्त छोटासा ॲडव्हान्टेज त्याच्याकडे असतो. अदरवाईज बाकीचं त्याचं सगळं जीवन हे जसं होतं तसंच ते पुढे चालू राहतं. म्हणजेच जन्म, जीवन जगणं, मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा जगणं आणि पुन्हा मृत्यू आणि पुन्हा पुनर्जन्म असं ते हे जे चक्र आहे ते सातत्याने चालू राहतं. आणि या चक्रातनं फारसं काही निष्पन्न होताना दिसत नाही. कारण माणूस ज्या प्रकारच्या वृत्ती त्याने आपल्या मध्ये तयार केलेल्या असतात त्या वृत्ती तशाच राहतात. त्यात काही फारसा बदल झालेला दिसून येत नाही आणि त्यामुळे त्याचं हे जीवन जे आहे हे त्याच प्रकारे चालू राहतं. यालाच आपल्याकडे परंपरेमध्ये जन्म मरणाचं चक्र किंवा जन्म मरणाचा फेरा असं म्हणतात. आणि मग त्यातूनच मग कारण हे जे चक्र आहे हे तेवढं आनंददायक नाही आहे. कारण त्याच्यामध्ये सफरिंग आहे, म्हणजे दुःख आहे, त्याच्यामध्ये वेदना आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रासदायक अशा मानसशास्त्रीय अवस्था आहेत. आणि हे सगळ्या जन्मोजन्मी ते रिपीट होत राहतात आणि त्यातून माणसाची काही सुटका होताना दिसत नाही. त्यातूनच परंपरेतली ही कल्पना आली की हे जे जन्ममृत्यूचं चक्र आहे हे अतिशय दुःखमय आहे आणि खरा जो मोक्ष आहे तो या चक्रातून बाहेर पडणं हा खरा मोक्ष आहे. आणि तो मोक्ष हे जीवनाचं उद्दिष्ट परंपरेने सांगितलेलं आहे. पण ही जी काय माहिती दिलेली आहे ही परंपरेमध्ये ही अपूर्ण अशी आहे. त्याच्यामध्ये पुष्कळसे डिटेल्स जे आहेत ते मिसिंग आहेत. कारण मुख्य म्हणजे हे जन्म मरणाचं चक्र जे आहे हे असं चक्र का चालू राहतं, म्हणजे निसर्गामध्ये हे चक्र असं का निर्माण होतं किंवा त्याचं काय इम्प्लिकेशन आहे, यातून काय घडणं हे निसर्गाला अपेक्षित आहे. तर आपण असं बघितलं की मनुष्य जो आहे हा सगळ्या विश्वाचं एक छोटी प्रतिकृती अशी आहे. म्हणजेच विश्वाला आपण मॅक्रोकॉझम असं म्हटलं तर मनुष्य हा मायक्रोकॉझम असा होतो. म्हणजे जे अफाट विश्व आहे त्या संपूर्ण विश्वाची एक छोटीशी प्रतिकृती म्हणजे हा मनुष्य किंवा मानव आहे. आणि असं जर असेल तर ह्या संपूर्ण विश्वात ज्या संभावना आहेत त्या सर्व संभावना मानवाच्या आत पण आहेत. आणि त्या संभावना जर मानवाच्या आत असतील तर त्या नुसत्या संभावना असून त्याचा काही उपयोग नाही. तर त्या संभावनांचं उन्मिलन होऊन त्यातून त्या संभावना प्रत्यक्ष रूपाने विकसित होणं किंवा उन्मिलित होणं हे निसर्गाला अपेक्षित आहे. आणि ते होण्यासाठी हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते सुरू राहतं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की माणसाचं जे उन्मिलन होणार आहे त्या उन्मिलनाच्या दिशेने जोपर्यंत मनुष्य त्याचं रोजचं जीवन जगत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. कारण त्या प्रकारचं जीवन तो जन्मोजन्मी जगत राहील आणि त्यातून कुठल्याही प्रकारचं उन्मिलन त्याच्या आत होणार नाही. आणि जोपर्यंत उन्मिलन होत नाही तोपर्यंत ह्या चक्राचा अंत होऊ शकत नाही. म्हणजे मग ते तसंच चालू राहणार. म्हणजेच
ह्या चक्रातून सुटण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे या प्रकारचं एक आंतरिक उन्मिलन हे होणं आवश्यक आहे. आणि हे आंतरिक उन्मिलन म्हणजे माणसाच्या आत ज्या काय संभावना आहेत त्या संभावनांचं व्यक्तीकरण किंवा व्यक्त होणं, त्या पूर्ण स्वरूपात त्यांची वाढ होणं आणि त्या पूर्ण स्वरूपात त्यांचं व्यक्तीकरण होणं हे अपेक्षित आहे. किंवा कृष्णाजी त्याला फ्लॉवरिंग म्हणतात, म्हणजेच उमलणं. ह्या सगळ्या संभावना त्याच्यामध्ये जेव्हा ह्या उमलत जातील तेव्हा मग हे जे चक्र आहे या चक्राची त्याला मग ती आवश्यकता राहणार नाही किंवा यातून बाहेर तो पडू शकतो, बाहेर पडू शकतो म्हणण्यापेक्षा हे चक्रच थांबतं. तर शरीरातून जगलेलं जीवन, त्या शरीराचा मृत्यू होणं, मृत्यूनंतर जे काय शरीरविहीन जीवन आहे ते जीवन जगणं आणि ते जगून झाल्यानंतर पुन्हा नव्या शरीरात जन्म होणं, या सगळ्या प्रक्रियेला तोपर्यंत काहीच महत्व राहत नाही जोपर्यंत या प्रक्रियेतून आंतरिक उन्मिलन होत नाही. आणि हे आंतरिक उन्मिलन जर झालं तर मग या आपल्या शारीरिक जगण्याला काहीतरी अर्थ किंवा महत्व प्राप्त होतं. आणि हे जे आंतरिक उन्मिलन आहे हे कशा प्रकारे होऊ शकेल, तर तेच कृष्णमूर्ती आपल्याला सांगतात. तर यातून ते एक मृत्यूचा वेगळाच अर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे शरीराचा मृत्यू आणि त्यातून मग जे काय घडतं ते संपूर्ण ते सगळं चक्र, पण त्याला ते फारसं काही महत्व देत नाहीत. किंवा माणसाचा पुनर्जन्म होतो, पुन्हा त्याला नवीन शरीर मिळतं, पण त्या नव्या शरीरातही पुन्हा तो तेच करणार असतो जे त्याने पूर्वीच्या शरीरातून केलेलं असतं. त्यामुळे त्याला ते नवीन शरीरात जन्म होणं ह्यालाही ते फारसं काही महत्व देत नाहीत, कारण बदल काहीच झालेला नसतो. तर हा कुठल्या प्रकारचा बदल त्यांना अपेक्षित आहे, तर माणसाने हा सगळा जो मानसशास्त्रीय आशय गोळा करून ठेवलेला आहे हा देहाच्या मृत्यूनंतरही तसाच तो कंटिन्यू राहतो, तसाच तो राहतो, त्याचं अस्तित्व तसंच राहतं. आणि त्या अस्तित्वातून मग त्याच्या ज्या वृत्ती तयार झालेल्या असतात त्या वृत्ती तशाच राहतात आणि त्या वृत्ती पुन्हा त्याच्या पुढच्या दैहिक जन्मामधून त्या पुन्हा तशाच व्यक्त होतात. यामध्ये बदल काहीच झालेला नाही. आणि त्यामुळेच ते म्हणतात की त्या पुनर्जन्माला फारसा काही अर्थ नाही. इनफॅक्ट त्यांना वेळोवेळी जेव्हा हा प्रश्न विचारला की पुनर्जन्म असतो का, तर त्यावेळी त्याचे डायरेक्टली हो किंवा नाही असं उत्तर देण्याऐवजी ते म्हणतात की या पुनर्जन्माला फारसा अर्थ यासाठी नाहीये की तुम्ही आत्ता जसे आहात एक्झॅक्टली तसेच तुम्ही पुढच्या जन्मातही असाल, जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही. आणि त्यामुळे मग असे कितीही पुनर्जन्म असले तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही जसे आहात तसेच राहणार आहात त्याच्यातून. त्यामुळे तुमच्या ज्या काही आशा असतील की तुम्हाला पुढच्या जन्मात जास्त मोठं घर मिळेल किंवा जास्त चांगला रेफ्रिजरेटर मिळेल किंवा आणखी तुम्हाला मोठा जॉब मिळेल किंवा तुम्ही राजा बनाल, या सगळ्या केवळ तुमच्या कल्पना आहेत. तसं काहीही घडणार नसतं. तुम्ही आत्ता जसे आहात तसेच पुढच्या जन्मात पण असणार आहात. आणि त्यामुळे हा पुनर्जन्म जरी तुम्हाला मिळाला तरी त्यातून तुम्हाला विशेष असा काही फायदा किंवा ॲडव्हान्टेज मिळत नाही. मग त्यामुळे या पुनर्जन्मात एवढा रस किंवा इंटरेस्ट दाखवण्यापेक्षा
आत्ता ह्या जन्मात तुम्ही काय करत आहात त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कारण तुम्ही या जन्मात जे काही कराल तेच तुम्हाला पुढच्या जन्मात तुमच्या सोबत येईल, जर पुढचा जन्म असेल तर. तर त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं आहे ते आत्ताच यावेळी करणं आवश्यक आहे. आणि मग ते हा जो आपला मानसशास्त्रीय आशय आहे आपण साठवून ठेवलेला, त्या आशयाकडे ते आपलं लक्ष वेधून घेतात. आणि ते म्हणतात की हा आशय हा गेली लाखो वर्ष असाच आपल्या आतमध्ये राहिलेला आहे. आपण तो आपल्यासोबत बाळगलेला आहे आणि त्यातून बाहेर पडता येईल का या संबंधी आपण कुठल्याही प्रकारची विचारणा पण केलेली नाहीये आणि त्यामुळे तो तसाच कंटिन्यू राहिलेला आहे. तर ती विचारणा करणं आणि त्यातून आपल्याला बाहेर पडता येईल का याचा शोध घेणं हे फार महत्वाचं आहे. मग ते त्यांचं जे संपूर्ण शिकवण आहे ती ते आपल्या पुढे मांडतात की त्यातून हा आशय कशा प्रकारे त्याचा विलय होऊ शकतो. कारण या आशयाचा विलय झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी किंवा पुढच्या संभावना या माणसाच्या जीवनात येणं शक्य नसतं. म्हणून मग ते म्हणतात की दैहिक मृत्यू तर ठीक आहे, परंतु आणखी एक प्रकारचा मृत्यू ते या ठिकाणी आपल्याला सांगतात आणि तो म्हणजे मानसशास्त्रीय मृत्यू. तर आता मानसशास्त्रीय मृत्यू म्हणजे काय? तर आपण जो हा मानसशास्त्रीय आशय आपल्या आत गोळा करून ठेवला आहे त्या आशयाचा मृत्यू. आणि तो मृत्यू हा देहाच्या मृत्यूपेक्षा जास्त महत्वाचा आहे. कारण देहाचा मृत्यू झाला तरी हा मानसशास्त्रीय आशय तसाच चालू राहतो, त्याचा काही मृत्यू होत नाही. आणि तोच आशय पुन्हा पुढच्या जन्मातही आपल्यासोबत येतो आणि त्यामुळे तो त्याची कंटिन्युइटी ही तशीच राहते. आणि जोपर्यंत तो आशय आहे तोपर्यंत आपल्या आतल्या ज्या हायर पॉसिबिलिटीज आहेत, ज्या उच्च प्रकारच्या संभावना आहेत, त्यांचं उन्मिलन हे शक्य नाही. आणि त्यामुळे हा मानसशास्त्रीय आशय संपणं म्हणजेच मानसशास्त्रीय मृत्यू. आणि तो त्याला ते फार महत्व देतात आणि त्यामुळेच ते विचारतात की मनुष्य आपल्या देहात जिवंत असतानाच हा त्याचा मानसशास्त्रीय मृत्यू होऊ शकतो का? तर मानसशास्त्रीय मृत्यूच्या संबंधी बोलताना ते आपल्या ज्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांकडे निर्देश करतात आणि म्हणतात त्यातली एक जरी प्रतिक्रिया जर तिचा मृत्यू होऊ शकला तर तुम्हाला मानसशास्त्रीय मृत्यू म्हणजे काय हे कळू शकेल. म्हणजेच तुमच्या आत एखादी जरी प्रतिक्रिया ही पूर्णपणे जर तिचा अंत घडून आला, कारण मृत्यू म्हणजे एक पूर्ण अंत की पुन्हा त्यातून त्याची परत येण्याची काही संभावना राहत नाही. म्हणजे तो फुल आणि फायनल असा फुल स्टॉप असतो, म्हणजे कायमस्वरूपी संपलेला असतो आणि पुन्हा परत येण्याची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संभावना राहत नाही. म्हणजेच एखादी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया ही जी आपल्या आत आहे त्या प्रतिक्रियेचा जर मृत्यू झाला तर याचा अर्थ ती प्रतिक्रिया ना कधीही आपल्या जीवनात येणार नाही किंवा येऊ शकत नाही. म्हणजेच एखाद्याच्या आत क्रोधाचा जर अंत झाला, क्रोधाचा मृत्यू झाला, याचा अर्थ तो क्रोध ना कधीही त्याच्या जीवनात आलेला दिसणार नाही किंवा येऊ शकणार नाही. तसंच माणसाच्या आत जे भय आहे त्या भयाचा जर मृत्यू झाला तर त्या माणसाच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं भय कधीही येऊ शकणार नाही. तर या प्रकारच्या मृत्यूला ते मानसशास्त्रीय मृत्यू असं म्हणतात.
आणि ह्या मध्ये पण जी एक मानसशास्त्रीय एंटिटी आपल्या आतमध्ये आहे, म्हणजे ती मानसशास्त्रीय एंटिटी म्हणजेच मी किंवा स्व किंवा आपला अहम, ही एक मानसशास्त्रीय एंटिटी आहे, एक मानसशास्त्रीय घटक आहे. आणि त्याचा तो जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कुठल्याही हायर किंवा उच्च प्रकारच्या संभावना या शक्य नाहीत माणसाच्या जीवनात. त्यामुळे त्या अहंकाराचा मृत्यू होणं. पण आता मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर आपण मुद्दाम तो मृत्यू घडवून आणला तर ती आत्महत्या किंवा हत्या होते आणि ती नैसर्गिक प्रक्रिया होत नाही, म्हणजेच तो मृत्यू होत नाही. मग त्याला हत्या किंवा आत्महत्या असं म्हणतात, मृत्यू म्हणत नाहीत. तर मृत्यू ही एक संपूर्ण नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. म्हणजेच आपल्या आत जो मानसशास्त्रीय आशय आहे त्याचा मृत्यू घडणं म्हणजेच नैसर्गिकरित्या त्याचा अंत होणं हवं. जबरदस्तीने जाणून बुजून त्याचा जर अंत केला तर तो मृत्यू होऊ शकत नाही. तर मृत्यू म्हणजे एक नैसर्गिक अंत कुठल्याही गोष्टीचा. आता निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही गोष्टीचा नैसर्गिक अंत कसा घडतो, कारण कुठलीही जिवंत गोष्ट जी असते त्या गोष्टीचं जीवन जेव्हा जगून संपलेलं असतं आणि पुढे आणखी जगण्यात फारसा काही अर्थ राहिलेला नसतो, अशा वेळी ती जिवंत गोष्ट तिचा मृत्यू होतो. म्हणजेच त्या गोष्टीने तिचं जीवन पूर्णपणे जगून संपलेलं असतं, तेव्हा त्या गोष्टीचा नैसर्गिकरित्या अंत होतो, म्हणजेच त्या गोष्टीचा मृत्यू होतो. कारण पुढे आणखी जगून त्यातून काहीही उन्मिलन किंवा आणखी काही घडणं शक्य नसतं आणि त्यामुळे त्या गोष्टीचा नैसर्गिक अंत होतो. तर तो खरा मृत्यू. मग आपल्या आतमध्ये आपण जो मानसशास्त्रीय आशय गोळा केलेला आहे त्या आशयाचा अशा प्रकारे नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो का? आता या आशयाचा नैसर्गिक मृत्यू यासाठी होऊ शकत नाही कारण त्या आशयामध्ये आपला सारखा इंटरफिअरन्स किंवा हस्तक्षेप चाललेला असतो. कारण जेव्हा कुठलाही मानसशास्त्रीय आशय आपल्या आत तयार होतो तेव्हा त्या आशयाच्या अनुषंगाने आपल्या आतमध्ये अनेक प्रकारचे विचार, क्रिया, प्रतिक्रिया, प्रतिसाद तयार होत असतात आणि हे प्रतिसाद त्या आशयाला आणखी जगवत असतात, आणखी त्याला ऊर्जा देत असतात, आणखी त्याची स्ट्रेंथ वाढवत असतात आणि त्यामुळेच मग त्या आशयाचा मृत्यू असा घडू शकत नाही आणि तो अधिकाधिक स्ट्रॉंग होत जातो. म्हणजेच आपण असं बघतो की मनुष्य त्याचं शारीरिक जीवन जगत असताना खूप सगळा मानसशास्त्रीय आशय गोळा करत असतो आणि तो आशय गोळा करून त्या आशयाच्या अनुषंगाने त्याचं सगळं जीवन तो जगत असतो आणि हे सगळं जीवन जगताना त्याचं शरीर जे आहे ते थकून जातं. त्या शरीर पुढे आणखी तग धरण्याची त्याच्यामध्ये क्षमता राहत नाही. अशा वेळी मग त्या शरीराचा मृत्यू होतो, परंतु हा आशय मात्र तसाच राहतो. आणि त्यामुळे या आशयाचा नैसर्गिक मृत्यू असा घडताना दिसत नाही. आता या आशयाचा मृत्यू तेव्हा शक्य आहे, जेव्हा हा सगळा जो हस्तक्षेप आहे
विचाराचा जो हस्तक्षेप आहे या सगळ्या मानसशास्त्रीय आशयामध्ये, तो जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा मृत्यू शक्य नाही. कारण तोपर्यंत त्या आशयाचं जे काही जीवन आहे ते जीवन त्याप्रमाणे जगलं जाऊ शकत नाही. आणि हा हस्तक्षेप केल्याशिवाय आपल्याला राहावत पण नाही. कारण कुठली अ, प्रतिक्रिया, कुठलीही भावना आपल्या आतमध्ये जेव्हा जागृत होते, तेव्हा ताबडतोब त्याला प्रतिसादही आपल्या आतमध्ये तयार व्हायला लागतो. तो आवड किंवा नावड या स्वरूपात असतो आणि त्या आवडीनिवडीनुसार मग त्याचं काय करायचं त्या संबंधीची कृती पण आपल्या आतमध्ये आपण तयार होते आणि त्याप्रमाणे आपण कृतीही करतो. म्हणजेच ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा हा जो मानसशास्त्रीय आशय आहे त्याला, तो आशय जसा आहे तसं जगण्याचं स्वातंत्र्य राहत नाही. त्याला नेहमी हा आपला जो कर्ता किंवा अहम आहे तो सारखं ठरवत असतो की त्या आशयाचं काय व्हायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. त्यामुळे त्या आशयाचा नैसर्गिक मृत्यू घडत नाही. मग याला उपाय म्हणून जे काय आपल्या आत घडतं आहे त्याचं अवलोकन करणं आणि हे अवलोकन करत असताना जी काय प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद उमटेल त्याचंही अवलोकन करणं, म्हणजे जे काय घडत आहे त्याचं केवळ अवलोकन करणं. तर या अवलोकनातून जे एक अवधान आपल्या आतमध्ये तयार होतं, त्या अवधानात, त्या अवधानपूर्वक जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्या आतल्या या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या, त्यांचं ज्या प्रकारचा त्यांचा तो आशय आहे त्या प्रकारचं जीवन जगून त्यांचा अंत घडून येतो, त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी संभवतो. आणि तसा तो मृत्यू घडला की मग त्या आशयापासून ती व्यक्ती पूर्णपणे मुक्त झालेली असते. म्हणजे ती खरी मुक्ती. आणि इतर कुठल्याही प्रकारची मुक्ती म्हणजे केवळ मुक्तीचा आभास. आपल्याला जे आपल्याला पाहिजे आहे ते सगळं आपण करू शकतो म्हणून आपण मुक्त आहोत. तर ही जी मुक्ती आहे ही कंडिशनल किंवा कशावर तरी आधारित अशी मुक्ती आहे. ती निखालस किंवा पूर्ण अशी मुक्ती नाही आहे. ती रिलेटिव्ह म्हणजे कंपॅरेटिव्ह फ्रीडम आहे. ते रिलेटिव्ह फ्रीडम, नॉट ॲब्सोल्यूट फ्रीडम. तर जेव्हा अशा प्रकारची एक ॲब्सोल्यूट फ्रीडम आपल्या जीवनात येते तेव्हा मग त्या अवस्थेमध्ये जीवनाचे जे उच्च पैलू आहेत किंवा हायर पॉसिबिलिटीज ते आपल्या जीवनात येऊ शकतात. आणि कृष्णमूर्ती प्रेम, करुणा, प्रज्ञा, या सौंदर्य, या सगळ्या गोष्टी हे जेव्हा या प्रकारचा मानसशास्त्रीय मृत्यू घडून जेव्हा आपल्या आत ते एक स्पेस किंवा तो जो एक अवकाश तयार होतो त्यामध्ये मग या सगळ्या गोष्टी अवतरित होऊ शकतात. पण तोपर्यंत त्या काही होऊ शकत नाही. म्हणजेच माणसाचा पुनर्जन्म जरी होत असला तरी त्या पुनर्जन्मातून फारसं काही निष्पन्न तोपर्यंत होत नाही जोपर्यंत मनुष्य हा जो मानसशास्त्रीय मृत्यू आहे तो म्हणजे काय हे समजावून घेत नाही. आणि जोपर्यंत त्याच्या आतला मानसशास्त्रीय आशय त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याच्या ह्या जन्ममृत्यूच्या चक्राला
फारसं काही महत्व राहत नाही, कारण ते तसंच अंतहीनपणे चालू राहू शकतं कितीही काळ. निष्पन्न काहीच होणार नाही. तर असा हा एक कृष्णमूर्तींचा अप्रोच आहे या बाबतीतला. आणि हा अप्रोच हा अतिशय महत्वाचा आहे. परंतु आपला फोकस जो आहे, आपल्याला या संबंधी उत्सुकता असते की मी मेल्यानंतर माझं अस्तित्व कायम पुन्हा पुढे चालू राहील की नाही राहणार, मग कशा प्रकारचं जीवन असेल वगैरे, या संबंधी आपल्याला जास्त उत्सुकता असते. परंतु कृष्णमूर्ती म्हणतात की त्याला फारसं काही महत्व यासाठी नाहीये की आता तुम्ही जसे आहात तसंच तुमचं जीवन यापुढे चालू राहील. त्यामुळे त्यातून काही तुम्हाला फारसं वेगळं असं काही मिळणार नाहीये. आणि वेगळं जर मिळणार असेल किंवा हवं असेल, तर मग तुम्हाला आत्ता तुम्ही जे काय जगत आहात त्या संबंधी ते जाणून घेणं, अ, ते रिअलाइज करणं हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही आत्ता नाही बदलला, तर मृत्यूनंतरही तुम्ही जसे आहात तसेच कंटिन्यू राहणार. त्यातून तुम्हाला काही वेगळं असं काही मिळणार नाही. आणि सगळ्या ज्या जीवनातल्या उच्च संभावना आहेत किंवा हायर पॉसिबिलिटीज आहेत, त्या केवळ या मानसशास्त्रीय मृत्यूनंतरच अ, शक्य आहेत आपल्या जीवनामध्ये येणं. आणि त्यामुळे हा मानसशास्त्रीय मृत्यू अतिशय महत्वाचा आहे. आणि कृष्णमूर्तींनी त्यांच्या शिकवणीमध्ये या संबंधी खूप व्यापक पद्धतीने ते बोललेले आहेत. तर मला वाटतं मी या पॉइंटला थांबतो आणि तुमच्याकडनं जे प्रश्न येतील त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मग आपण अ, हा शोध पुढे नेऊ. तुम्ही एक आता प्रश्न प्रश्न विचारू शकता. हा मला एक प्रश्न असा होता की हा विचारा. आपण जो कृष्णमूर्तींचा मार्ग सांगितला ऑब्झर्वेशनचा, म्हणजे रिअल टाइम ज्यावेळी ती येस, घटना घडते त्यावेळीच ऑब्झर्वेशन त्या घटनेचं करणं येस. आणि त्यातून तो आशय काढून टाकणं मानसशास्त्रीय. तर अपार्ट फ्रॉम दॅट अजून काही मार्ग आहेत का? म्हणजे ध्यान मार्ग जो आपण अध्यात्मामध्ये लोक अनुसरतात तो म्हणा, होय, किंवा नामस्मरण आपण करतो. होय. डज दॅट हेल्प इन क्लिअरिंग आउट हा सायकोलॉजिकल कंटेंट जो आहे तो काढायला त्या गोष्टी मदत करतात, किंवा इतर साधना मार्ग जे आहेत त्यांच्यातून काही मदत होते का? त्यातून फारशी अशी मदत होत नाही. त्याच्याने फक्त मन एकाग्र व्हायला त्याची मदत होऊ शकते. पण त्याच्या पलीकडे त्याची फारशी काही मदत होऊ शकत नाही. कारण मन हा, एकाग्र झाल्यानंतर जे अवलोकन करायचं आहे ते तर व्हायला पाहिजे. ते जर हा, नाही झालं तर मग काहीच होणं शक्य नाही. बरोबर. तर आणि हे मन एकाग्र होण्यासाठी त्या साधनांचा उपयोग होऊ शकतो. परंतु एकदा मन एकाग्र झालं, की त्याच्या पुढचं जे काय करणं आहे म्हणजे अवलोकन आणि हा, त्या अवलोकनातून रिअलायझेशन, हा, तर ते अतिशय घडणं गरजेचं आहे. म्हणजे आणि स्टेप ते ही ते स्टेप झालं आहे. तर मग या साधनांचा मग पर्पज संपला. ते झालं, की हा, मग साधनांचा पर्पज संपून मग मनुष्य त्याला त्यांची आवश्यकता राहत नाही आणि तो ही स्टँड ऑन हिज ओन. ओके. आणि हा जो आशय आहे, मनशास्त्र आशय, हा हा, कुठे वेर रिसाइड, म्हणजे आपण ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतो होय. त्याच्यामध्ये हा तर तो, रिसाइड करतो. हो, आणि तो म्हणजे ॲस्ट्रल आणि मेंटल बॉडी मिळून तो आशय त्या ठिकाणी साठलेला असतो. मग आपण हे जे दशक्रियाविधी किंवा तेरावं किंवा हे जे करतो एखादी व्यक्ती गेल्यानंतर, होय. तर त्याची त्याला मदत होते का? म्हणजे हा आशय कमी करायला म्हणा, किंवा बेसिकली ते आशय कमी करण्यासाठी त्याला मदत होऊ शकते का? हा म्हणजे एक थोडीफार इंटेन्सिटी त्याची कमी होऊ शकते. कमी होऊ शकते. थोडीफार बरोबर. इंटेन्सिटी कमी होऊ शकते त्याची. छान. खूप छान वाटलं ऐकून तुम्ही जे सगळं सांगितलं ते. आणि त्यातून अर्जन्सी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण अ, होते की आता मला काहीतरी करायला पाहिजे लगेचच. बरोबर आहे. कारण आत्ता जर आपण नाही केलं तर मग पुढे अवघड आहे. बरोबर आहे. खूप छान.
हॅलो, नमस्कार दादा. हा हा विचारा अजय. मी अजय बोलतो पुण्यावरून. होय सर, मानसशास्त्रीय मृत्यू आपण सांगितला, तर हा. ते स्थितप्रज्ञ अवस्था ती मानसशास्त्रीय मृत्यूमध्ये येऊ शकते का? म्हणजे नाही कशाचा राग आहे, नाही, लोभ आहे? मानसशास्त्रीय मृत्यू म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था नाही. हा. कारण स्थितप्रज्ञ म्हणजे काय की त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम न होणं, हम्म, अशी ती अवस्था. हम्म, म्हणजे काही बाहेर घडलं तरी त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हा. पण तसं नाहीये या ठिकाणी. अत्यंत संवेदन क्षमता आणि हम्म, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. आणि हम्म, मानसशास्त्रीय मृत्यू म्हणजे त्या प्रकारची प्रतिक्रिया उद्भवतच नाही, कारण त्याचा मृत्यू झालेला असतो. हम्म, म्हणजे आपण म्हटलं आता भय, हम्म, आता भय निर्माण झालं तरी हम्म, तो स्थितप्रज्ञ असल्यामुळे त्या भयाचा त्याच्यावर तो परिणाम होत नाही किंवा होऊ देत नाही. पण हम्म, भय निर्माण होऊ शकतं. हा. पण मानसशास्त्रीय जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते भय निर्माणच होत नाही. भय निर्माण होतच नाही. हा, निर्माणच होत नाही किंवा क्रोध निर्माणच होत नाही. म्हणजे ती ज्या मानसशास्त्रीय प्रतिक्रियेचा अंत झालेला असतो किंवा मृत्यू झालेला असतो, ती मानसशास्त्रीय प्रतिक्रिया उद्भवतच नाही, आपल्या आत येतच नाही, तयारच होत नाही. हम्म, आणि त्यामुळे मग त्या गोष्टी संबंधी काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही. हा, हा, पण स्थितप्रज्ञामध्ये काय की ती प्रतिक्रिया उद्भवू शकते, फक्त एवढंच की तुम्ही स्वतःवर काही त्याचा परिणाम होऊ देत नाहीये. हम्म, हम्म. सर विचारू गणेश बोलतोय. हा, विचारा गणेश. हा. सर ज्यावेळेस आपल्याला आपल्या कर्मांची जाणीव जर झाली ह्या जिवंतपणी, तर आणि आपल्याला असं जाणवतं की आपल्या ह्या आत्ताच्या जीवनातल्या कर्मांमुळे आपल्याला ही स्थितीला सामोरं जावं लागतं. होय. तर त्याचा निचरा होणं सोपं असतं की म्हणजे पश्चातापची भावना ही पुरेशी असते त्या कर्मांचा निचरा नाही होण्यासाठी? नाही नाही, पश्चात्तापाची नाही, तर नुसता पश्चात्ताप होऊन उपयोग नाही. पश्चात्तापामधून तुम्ही फक्त एवढंच म्हणाल की पुन्हा असं काही मी करणार नाही. ठीक आहे. पण असं करणार नाही हा एक निगेटिव्ह असा अप्रोच झाला. परंतु त्याच्या उलट काहीतरी पॉझिटिव्हली करणं हे पण अपेक्षित आहे. म्हणजेच आता समजा तुमचं कर्माच्या संदर्भात तुमच्या लक्षात आलं की तुम्ही पूर्वी पूर्वी कोणाला तरी खूप त्रास दिलेला आहे, तर मग तो त्रास दिल्यामुळे पश्चाताप होणं आणि त्यातून असं ठरवणं की मी आता पुन्हा कोणाला त्रास देणार नाही. परंतु त्याच्याही पुढे एक स्टेप जाऊन तुम्ही दुसऱ्याला आता त्रास देण्याची त्याची मदत करणार, हेल्प करणार, त्याच्यासाठी काहीतरी करणार. तीच व्यक्ती असायला पाहिजे असं का दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसाठी. तर ते पण घडणं आवश्यक आहे. तसं जर केलं तर मग त्यातून जे ॲडिशनल कर्म होईल, त्या कर्मामुळे हे जे आधीचं कर्म जे वर्कआउट होत आहे ते वर्कआउट होत असताना हे नवीन इंट्रोड्यूस केलेल्या कर्मामुळे त्याचे जे क्लेश आहेत, त्याचं जे दुःख आहेत किंवा त्याची जी वेदना आहे ती कमी होते. म्हणजे मग ते अधिक चांगल्या प्रकारे वर्कआउट होऊ शकतं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की जे कर्म ऑलरेडी घडून गेलं आहे ते वर्कआउट होत असताना तुम्ही जर तुमच्या ते कर्माचा नियम तुमच्या लक्षात आला आणि तुम्हाला ते दिसतंय काय घडणार आहे काय नाही, तर त्याच वेळी तुम्ही एक नवीन कर्म तिथे इंट्रोड्यूस करून त्या जुन्या कर्माचा जो फायनल परिणाम होणार होता तो परिणाम तुम्ही बदलू शकता, हे नवीन कर्म इंट्रोड्यूस करून. आणि तसा तो बदलता आला तर मग याचा अर्थ ते जे कर्माचं जे वर्किंग आउट होतं ते तुम्हाला फेवरेबलच झालं.
सर हो कळालं ते बरोबर की तुम्ही एका आपल्या ज्या पद्धतीचं कर्म झाले त्याच्या आपण अजून त्याच्या पुढेही चांगल्या कर्माने त्याला आपण निचरा होण्यास म्हणजे लवकर वर्कआउट होऊ शकतं अशा होय. पद्धतीने तुम्ही सर अजून एक विचारायचं होतं ज्यावेळेस आपला देही मृत्यू होतो आणि आपण जसं ऍस्ट्रल लाईफ मध्ये जगतो पण आपण ते आपल्या मानसशास्त्रीय आशयासोबतच असतो तिथे होय, निचरा चालूच असतो बरोबर. पण तिथेही आपण ऍडिशन होते का आपली कर्माची कारण तिथेही बाकीचे एंटिटी असतील की ज्या ही मानसशास्त्रीय जसं भौतिक जीवनात आपण इथे एकमेकांची हे आपले होतात होय, एकमेकांशी वैर असतं अँगर होय, असतो हे होय. असतो ते त्याच्यातही तेच पद्धतीने पुढे चालू हो, राहतं हो, हो. त्याच पद्धतीने पुढे जातात ते. तिथेही वैरी असतात आणि सगळं अच्छा असतं. म्हणजे फारसा काही फरक पडणार नाही देह हा, नसणं फारसा एवढाच काही एक फरक फरक आहे पडलेला फक्त नाही. येस, बरोबर आहे. सर आणि ज्यावेळेस कंटेंट ऑफ कॉन्शियसनेसचा पूर्ण निचरा होतो हम्म. तो तर ती घडून येण्याची प्रक्रिया आहे पण त्यानंतरचे जे आहे अनफोल्डमेंट जे आहेत त्या आपोआप म्हणजे अवतरित होतात तसं आपल्याला म्हणजे हो, फारसं हो. काही हा, त्याच्यात म्हणजे करता नाही येत. म्हणजे हे सगळं नैसर्गिक प्रक्रिया ही आहे. म्हणजे देहाचा मृत्यू झाल्यानंतर अ, पुढच्या म्हणजे परलोकामध्ये माणसाचं जीवन सुरू होतं. म्हणजेच काय होतं की तो देहामधून जो कॉन्शियस होता तर देहामधला कॉन्शियसनेस त्याचा संपतो आणि तो परलोकामध्ये कॉन्शियस होतो. मग त्याच्या लक्षात येतं की आपण आता भौतिक जगतात नाही आहोत, आपण दुसऱ्या जगतात आहोत. तर तिथलं त्याचं जीवन सुरू होतं आणि मग तिथलं जीवन संपून तिथं जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो त्याच्या पुढच्या लोकामध्ये पुन्हा जागा होतो किंवा कॉन्शियस होतो आणि तिथलं त्याचं जीवन सुरू होतं. तर या पहिला जो परलोक आहे ज्याला ॲस्ट्रल प्लेन म्हणतो आपण, तिथं हे सगळं सायकोलॉजिकल वर्किंग आउट वगैरे हे सगळं होऊन जातं. नंतर त्याच्या पुढचा जो लोक आहे त्याला आपण आपल्याकडे स्वर्गलोक म्हणतात. स्वर्गलोकामध्ये त्याचं सगळं अ, म्हणजे ज्याला रसग्रहण आपण म्हणतो ते रसग्रहणाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते की त्याने जे काय तो जीवन जगला असेल त्या देहातून त्या जगण्यातून त्याने जे काय गोळा केला असेल त्या गोळा केलेल्या गोष्टींपैकी ज्या ज्या गोष्टीं चं सार काढून त्यातून त्याचं आंतरिक उन्मिलन जर होऊ शकत असेल तर त्या दृष्टीने ते सगळं रसग्रहण त्याचं सुरू होतं किंवा एसेन्स गॅदरिंग सुरू होतं आणि ते एसेन्स गॅदरिंग झाल्यानंतर मग त्याचं ते स्वर्गलोकातलं जीवनही संपुष्टात येतं आणि मग त्याचं पुढचं पुढच्या जन्माची त्याची मग तयारी होते. तर हे एसेन्स गॅदरिंगचं जे काम आहे म्हणजे आता मनुष्य या देहात जगत असतानाच त्याने मानसशास्त्रीय आशय जो आहे त्याचा निचरा सुरू करण्याचं काम सुरू केलं. त्याचबरोबर त्याने तो जे काय जगला आहे त्यातून सार त्याचं काढून त्यातून त्याचं आंतरिक उन्मिलनाची प्रक्रिया त्याने देहात असतानाच जर सुरू केली तर मग या सगळ्या गोष्टी ज्या आहे या परलोकामध्ये त्याला तेवढ्या कराव्या लागत नाहीत. मग त्यावेळी तो त्या परलोकातलं जे जीवन आहे ते पूर्णपणे जगू शकतो. म्हणजे तिथला सगळा ॲडव्हान्टेज आणि फायदे घेऊन तो आणखी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो त्याच्या जीवनातल्या उन्मिलनासाठी. परंतु मोस्टली असं दिसतं की त्याने जो मानसशास्त्रीय आशय गोळा करून ठेवलेला आहे तो वर्कआउट करण्यातच मोस्टली त्याचं परलोकातलं जीवन हे संपतं आणि त्याला मग त्या परलोकातल्या जीवनाचा जो काय एक फायदा घडू शकला असता तो त्याला तेवढा घडू शकत नाही. ज्यांच्या वासना खूप तीव्र असतात होय. अं, त्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया कशी घडते म्हणजे एक तर तिला वेळ लागेल खूप किंवा हो, देहात असताना ते थोडं लवकर शक्य आहे पण परलोकात गेल्यावर हा त्याला खूप वेळ लागणार. हा कारण देहामध्ये असताना खूप घन असं मॅटर आहे. देह म्हणजे जड हो जड असं द्रव्य आहे बरोबर आणि जडद्रव्यामुळे त्या गोष्टी लवकर वर्कआउट होतात कारण जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये वर्कआउट होऊन जाते. परंतु
ॲस्ट्रल प्लेनमध्ये गेल्यानंतर सूक्ष्म देहामध्ये ते द्रव्य जे आहे ते पण सूक्ष्म असतं, ते एवढं जड नसतं. तर सूक्ष्म द्रव्य हलवायला काही फारशी ऊर्जा लागत नाही. हा. त्यामुळे त्या तीव्र वासना तिथे वर्कआउट व्हायच्या असतील तर त्यातली ऊर्जा संपायला खूप दीर्घ काळ लागू शकतो. कारण द्रव्य हे सूक्ष्म आहे. त्यामुळे मग ही प्रेतयोनी किंवा घोस्ट ज्याला आपण म्हणतो, होय. त्याच्यामध्ये मग ती इंटेन्सिटी असल्यामुळे ते सूक्ष्म रूपात न होय जाता होय सूक्ष्म स्थूल अशा दोन्ही अवस्थेमध्ये होय होय राहू शकतात. बरोबर. आणि म्हणून म्हणजे ते जरा घोस्ट बऱ्याच म्हणजे लोकांना ऍक्च्युली घोस्ट म्हणजे तो परलोकात असूनही भूलोकामध्ये संपर्क करू इच्छितो. हा. ते त्या सगळ्या एंटिटीजना घोस्ट आपण म्हणतो. बरोबर. मनुष्य मृत्यूनंतर परलोकातलं त्याचं जीवन जगत असेल तर तो काही घोस्ट नाहीये, ते त्याचं नैसर्गिक जीवन आहे परलोकातलं. परंतु परलोकात जाऊन सुद्धा जेव्हा तो भूलोकाशी संपर्क करू इच्छितो कुठल्याही कारणासाठी, बरोबर. तेव्हा त्या व्यक्तीला आपण भूत म्हणतो. हा, बरोबर. तर होऊन गेलेला म्हणून आणि तसा संपर्क करण्याची अनेक कारणं असू शकतात आणि त्यातली बरीचशी कारणं ही वासनेच्या संदर्भातली असतात. बरोबर. म्हणजे समजा आता एखाद्याला दारूचं व्यसन असलं आणि त्यामुळे दारूशिवाय त्याला राहवत नाही, तर ती जी वासना आहे ती त्याच्या देहाच्या मृत्यूनंतरही तशीच राहते. आणि हो. ती वासना इतकी तीव्र असते की त्या तीव्र वासनेमुळे तो पुन्हा त्या देहाकडे खेचला जातो आणि त्या दुसऱ्या कोणाच्या देहातून तो ती वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न. मग असं झालं म्हणजे मग आपण म्हणतो की अरे भूत आहे, ते त्याच्या अंगात आलं आणि त्याला जे हवं ते केलं त्याने असं. सर एक विचारायचं होतं अजून. हा विचारा गणेश. जसं आपण मानवीय देहामध्ये म्हणतो की त्याचे पूर्ण पोटेन्शियल हे करणं पर्यंत जाणं हे आपलं आहे काम. होय, होय, तसं आपण ह्या देहात मानवी देहात येण्यासाठी जे परंपरेत सांगितलंय की आपण पशु पक्षी यांच्यातनच इव्हॉल्व्ह होत आलेलो आहे असं. होय. हो तर त्यातूनच इव्हॉल्व्ह होत होत म्हणजे उत्क्रांत होत होत आपण मनुष्य जन्मात आलो आहोत. आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर पुन्हा त्या दुसऱ्या योनीत जाण्याची काही आवश्यकता उरत नाही. म्हणजे पशु योनी झाली किंवा वनस्पती, त्या प्रकारचे जन्म होत नाहीत. पण एकदा मानवी जन्म झाला की पुढचे सगळे जन्म मानवी देहातच होतात. पुन्हा पशुच्या देहात किंवा वनस्पतीच्या देहात ते जन्म होत नाही. कारण उत्क्रांतीची प्रक्रिया जी आहे ती इरिव्हर्सिबल आहे. सर अजून एक विचारायचं आहे की ह्या मानवी देहामध्ये आपलं जे सगळं जीवन जे चाललंय आता म्हणजे स्वतःच्या बाबतीत बोलायचं राहिलं की प्रतिक्रियात्मक आहे की समोरचा जी क्रिया करणार त्याला प्रतिक्रिया करणं आणि हे करणं आणि हे अनएंडिंगली चालू असतं. आणि ते घडतंच की कुठून कुठून प्रत्येक समोरनं ऍक्शन येते आपण रिॲक्शन करत राहतो. पण ती नाही केली तर मग कुठेतरी आपलं आपण कुठेतरी एक याला राहू लॉसला राहू किंवा आपलं नुकसान होईल किंवा आपले हे होईल. ह्या संदर्भात मग हे तर कळतंय की कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस साठी किंवा आपण जागरूक राहणं पण मग क्रियेला प्रतिक्रिया होतच राहणार आणि ह्या गोष्टी अनएंडिंगली सायकल चालूच राहणार असं काही होईल का त्याच्यात होतं? हो, नाही, त्याच्यामध्ये जी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आहे ती घडण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण भौतिक पातळीवर जी काय कृती आवश्यक आहे ती केली पाहिजे. परंतु ती कृती करण्यासाठी मानसशास्त्रीय प्रतिक्रियेची आवश्यकता नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला धोका दिसतो तेव्हा त्या धोक्यामुळे आपल्यात भय निर्माण होण्याची काही आवश्यकता नाही आहे. जेव्हा आपल्याला तो धोका दिसतो तेव्हा त्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी जी काय कृती आवश्यक आहे ती कृती करून आपण मोकळे होतो आणि त्या धोक्यापासून आपण दूर जातो.
पण त्या ठिकाणी भयाची काही आवश्यकता नाही आहे. पण युजली आपण बघतो की जेव्हा हा धोका निर्माण होतो तेव्हा आपल्या मनात भीती पण निर्माण होते. आणि विशेषतः ह्या धोक्याच्या संदर्भात काय करायचं आहे किंवा काय केलं पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा विशेष करून ही भीती आपल्या आतमध्ये निर्माण झालेली दिसते. तर भीती ही मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आहे. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असते की आता या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे आणि ती कृती केली की तो धोका नाहीसा होतो, हे जेव्हा डेफिनेटली माहीत असतं तेव्हा मग तुमच्या आतमध्ये तसं काही भय निर्माण होत नाही. परंतु ते माहीत असून सुद्धा कधी कधी भय यासाठी निर्माण होतं की तुम्ही बेसावध असताना जेव्हा तो धोका निर्माण होतो तेव्हाही मग भय आपल्या आतमध्ये निर्माण होतं. आणि कारण त्यावेळी तुम्ही प्रिपेअर्ड नसता त्या धोक्याला तोंड देण्यासाठी. अचानकपणे ते तुमच्या पुढे आलेलं असतं. पण तरीही जेव्हा तो धोका आहे हे तुम्हाला कळतं तेव्हा मग त्यासाठी आवश्यक ती कृती करून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. त्यावेळी मग ती जी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आहे भयाची ती निर्माण होण्याची काही आवश्यकता नाही. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामधला जो फरक आपण होय सांगितला होय तो म्हणजे रिॲक्शन ताबडतोब येते, इन्स्टंट असते. होय रिस्पॉन्स हा विचार करून आलेली हो प्रतिक्रिया म्हणू ती असते. होय म्हणजे यू आर लुकिंग ॲट रिस्पॉन्स रादर दॅन रिॲक्शन. reaction. होय. थँक्यू सर. थँक्यू. अजून आपल्याकडे आहे 15-20 मिनिटं वेळ आहेत. बरेच प्रश्न विचारू शकता तुम्ही. मानसशास्त्रीय आशय जो आहे जो सूक्ष्म देहामध्ये सामावलेला असतो त्याचा निद्रा होतो. पण मग आपण ज्याला कारण ध्येय म्हणतो ज्याच्यामध्ये संचित कर्म सगळी जमा झालेली असतात त्याचा संदर्भ कुठे येतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये? ते कारण देहामध्ये कर्म गोळा झालेलं नसतं. हा कर्म हे जे परमनंट ॲटम्स असतात जे कारण देहाशी अटॅच्ड असतात हा त्या परमनंट ॲटम्समध्ये हे कर्म सगळं गोळा झालेलं असतं. हा म्हणजे जसं ॲस्ट्रल वर्ल्डच्या संदर्भात एक ॲस्ट्रल परमनंट ॲटम असतो किंवा मेंटल वर्ल्डचा एक परमनंट मेंटल ॲटम असतो हा आणि एक फिजिकल ह्याच्याशी तो एक फिजिकल ॲटम असतो. ते हा. 3 ॲटम्समध्ये मिळून या तिन्ही लोकांमध्ये जे कर्म आहे ते वृत्तीच्या स्वरूपात साठलेलं असतं सगळं हा. या 3 ॲटम्समध्ये. कारण देहाच्या आतमध्ये नाही. कारण देहाचा काही या कर्माशी संबंध नाही आहे. हा. ओके हे म्हणजे पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे. बरोबर. त्यातून मग पर्सनॅलिटी तयार होत असते व्यक्तीची. अच्छा आणि मग हा ते ॲटम्स त्या कारण देहाशी जोडले गेलेले असतात. म्हणजे त्या कारण देहातून जेव्हा पुन्हा एक जीवनाची पुढची लाट येईल त्या लाटेतून जो देह तयार होईल त्या देहाशी हे 3 परमनंट ॲटम निगडीत असतील. त्यांच्या वृत्तीप्रमाणे सगळं त्या नवीन देहात तयार होईल. अच्छा म्हणजे आपण जे संचित कर्म म्हणतो की होय आता प्रारब्ध कर्माप्रमाणे तुमचं जीवन सुरू आहे आणि होय ते संपल्यानंतर मग संचिताचा जो जो भाग आहे तुमच्याकडे येणार तर पुढच्या जन्मातलं प्रारब्ध तुमचं होय ठरतं होय होय असं जे म्हटलं जातं. तर तो मानसिक आशय जो आपण जन्म गोळा केलेला आहे होय किंवा या 84 लक्ष योनींमधून होय होय तो त्याचाच निचरा करणं ही प्रक्रिया होय. पण अपेक्षित आहे त्याचा का? नुसता निचरा होणं त्या ठिकाणी इनफ नाही आहे. हा कारण त्याचा निचरा होत असताना त्यातून कारण देहामध्ये उन्मिलन होणं हे महत्वाचं आहे. हा ते जर उन्मिलन नाही झालं तर नुसता निचरा होऊन काहीच उपयोग नाही.
ओके. कारण ती जी जागृती आहे ती होणं अत्यावश्यक आहे, कारण त्याच्यासाठीच तर हा सगळा जीवनाचा खटाटोप निसर्गाने मांडला. हा. म्हणजे माणसाच्या आत जे एक जीवन तत्व आहे ते जीवन तत्व पूर्णपणे जागृत होणं, त्याच्या सर्व संभावनांनिशी, हा ऍक्च्युली उद्देश आहे. आणि ते घडण्यासाठीच तर निसर्गाने हा सगळा विश्वाचा पसारा अ, पुढे मांडलेला आहे. आणि तेच जर नेमकं घडत नसेल तर नुसता निचरा होऊन काहीच उपयोग नाही. पण होत असताना इट विल क्रिएट अ स्पेस विद इन यू, त्याच्यामध्ये ही जागृती म्हणा ती निर्माण व्हायला वातावरण नाही, ती जागृती चांगलं. केव्हा निर्माण होईल, जेव्हा तुम्ही अटेंटिव्हली ती गोष्ट जगाल, हा. त्यातून ही जागृती निर्माण होईल. विदाऊट अटेन्शन नाही होणार. हा. म्हणजे अटेन्शन असेल तर काय होईल, तुम्ही मानसशास्त्रीय आशय गोळा करणार, त्याचा निचरा करणार, तो निचरा झाल्यानंतर पुन्हा नवीन आशय गोळा करणार, पुन्हा त्याचा निचरा करणार. म्हणजे गोळा करणं आणि संपवणं, गोळा करणं आणि संपवणं, हा. हेच चालू राहील. आणि हा. हे इंडेफिनेटली चालू राहील. आणि त्यातून आतमध्ये काही जागृती घडतच नाहीये. त्यामुळे ही चक्र सुरू आहे असं वाटेल, ज्याचा काही ज्याला काही अर्थच नाहीये. हा. मग ज्याच्या आपण जेव्हा निचरा करण्याची प्रक्रिया आहे ती विदाऊट अटेन्शन इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे नाही, अटेंटिव्हलीच ते आपण करत असतो. तर बरोबर. मग ते करत असताना अटेन्शन आपली ऑटोमॅटिक. म्हणजे आपण जो निचरा करतो तो आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण निचरा करतो. परंतु त्यातून जे शिकायचं आहे आपल्याला, किंवा त्यातून जी काय जागृती आपल्यात व्हायला पाहिजे, ओके. ती जागृतीकडे आपलं लक्ष नसतं. ओके. त्या दृष्टीने आपण बघतच नसतो त्याच्याकडे. त्यातला आणि जो धडा त्यामुळेच घ्यायचा आहे. मग हा हा तो धडा आपण घेत नाही. त्यातून जे आपण शिकणं आवश्यक आहे ते राईट. आपण शिकलं जात नाहीये. ओके. तर निचरा करणं आणि त्यातून जे काय सार काढायचं आहे जे आपण नंतर करतो त्या कुठल्यानंतर ते आधीच केलं पाहिजे. हा, ते सार काढल्यावर निचरा आपोआपच होईल. तुम्हाला आणखी वेगळं काही करावं लागणार नाही त्याच्यासाठी. बरं. एखाद्या गोष्टीचं सार ग्रहण केलं तर हा. त्या गोष्टीचा निचरा आपोआप होऊन जातो. बरोबर. त्यामध्ये आणखी काही करावं लागत नाही. सारी पुढची प्रक्रिया आहे. होय होय, सार ही पुढची प्रक्रिया आहे. पण ती या देहात असतानाच घडू शकते. म्हणजे आपण बरोबर. आपलं जीवन अशा प्रकारे जगू शकतो की ज्यातून हा जो मानसशास्त्रीय आशय आहे हा. तो संपू शकतो. आणि तो संपत असतानाच त्यातून जे काय सार निघतं त्या साराचं ग्रहण होऊन त्यातून आपल्या आंतरिक संभावना, त्यांचं उन्मिलन घडू शकतं. आणि हे सगळं बरोबर. सायमल्टेनियसली होऊ शकतं. म्हणजे तशा प्रकारचं जीवन जर माणसाला जगता आलं तर. थँक्यू. मृत्यूला कृष्णमूर्तींनी खूपच महत्त्व दिलेलं आहे. इनफॅक्ट त्यांचं संपूर्ण आपण वाङ्मय बघितलं तर त्याच्यामध्ये मृत्यू संबंधित ते खूप बोललेले आहेत. आणि मृत्यूचा संबंध ते प्रेमाशी जोडतात. आणि म्हणतात की मृत्यूशिवाय प्रेम शक्य नाही. म्हणजे प्रेम, मृत्यू आणि करुणा आणि प्रज्ञा, या सगळ्या गोष्टी ह्या नेहमी एकत्र असतात असं ते म्हणतात. आणि मुक्ती सुद्धा मृत्यूशी रिलेटेड म्हणतात ते. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्रित असतात, त्या वेगळ्या करता येत नाहीत. म्हणजे जिथं प्रेम आहे तिथं मृत्यू पण आहे असं म्हणतात. आणि एवढंच नव्हे तर सृजन म्हणजे क्रिएशन हे सुद्धा मृत्यूमुळे शक्य होतं. मृत्यू नसेल तर सृजनही होऊ शकत नाही असं ते म्हणतात. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी ते एकत्रितपणे म्हणतात. आणि सगळ्यात त्यांचं इंटरेस्टिंग जो आहे तो जगणं आणि मरणं या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा होऊ शकतात का.
हा एक खूपच महत्वाचा मुद्दा ते त्यांच्या वक्तव्यातून मांडतात बरोबर. की मृत्यू म्हणजे अगदी जीवनाच्या शेवटी घडणारी घटना अशा स्वरूपात न नाहीये. ठेवता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मृत्यू समवेत जगू शकतो का? हम्म. म्हणजेच जे जे काय आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो ते इतक्या थरली करणं की त्यानंतर मग त्याचा कुठल्याही प्रकारचा अवशेषही शिल्लक राहणार नाही. बरोबर. म्हणजेच ती गोष्ट जी गोष्ट नेक्स्ट जेव्हा मोमेंटला मृत्यू पूर्णपणे येणार आहे. पूर्ण घडून जाते तेव्हा ती संपलेली असते. ती बरोबर. पुन्हा घडण्याची शक्यता त्या ठिकाणी राहत नाही. चालेल. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण जगतो तेव्हा मग ते म्हणतात की याचा अर्थ तुम्ही मृत्यूला तुमच्या दैनंदिन जीवनात आमंत्रित करून त्या मृत्यू समवेत तुम्ही जगत आहात. बरोबर. आणि तशा जगण्यामध्ये ते म्हणतात खूप सौंदर्य आहे, तशा जगण्यामध्येच प्रेम आहे आणि तशा प्रकारच्या जगण्यातच मुक्तीही आहे असं ते म्हणतात. हा, बरोबर. म्हणजे ती प्रक्रिया जी समजण्याची आहे मृत्यूची, ती क्षणोक्षणी मनामध्ये किंवा देहात जी घडते ते लेटिंग गो, की ते झालं गेलं ते संपलं, त्याचा मृत्यू झाला, अशा भावनेनं आपण जगत राहिलो तर आपण नवीन नवीन गोष्टी अधिक चांगल्या रीतीनं एक्सेप्ट करू शकू विदाउट होल्डिंग ऑन टू द पास्ट. येस, म्हणजे लिव्हिंग अँड डाईंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. मोमेंट टू मोमेंट. बरोबर. क्षणोक्षणी मृत्यू जगणं आणि मृत्यू होणं हे बरोबर. क्षणोक्षणी घडलं पाहिजे आपल्या बरोबर. जीवनात. म्हणजे कारण प्रत्येक जीवन क्षण पूर्णपणे जगून जर आपण संपवला हा. तर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे मग पुढचा क्षण जो असेल तो पूर्ण नवा असेल. बरोबर. पाच बॅगेज कुठलं न ठेवता ते सगळं सोडून देणं. कुठलंही बॅगेज नाही. बरोबर. कारण जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं जे म्हटलं जातं, होय. तर ते हे समर्पक वर्णन आणि ते कशा तऱ्हेने तुम्ही जगू शकता तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, तर ते वर्णन आपण जे सांगितलं ते खूप उपयोगी आहे. कारण मृत्यू हा जीवनाचाच एक भाग आहे. भाग आहे. बरोबर. जगणं आणि मरणं हे सायमल्टेनियसली घडत असतं. बरोबर. उदय, तुम्हाला काय विचारायचं आहे? हो. विचार. तुम्ही म्हणालात की जे माणसाच्या ज्या वृत्ती आहेत तो घेऊन येतो होय. आधीच्या जन्मातून, पण काही गोष्टी म्हणजे माणसाच्या वृत्ती ह्या आजूबाजूच्या वातावरणाने सुद्धा बनतात. त्या बनतात का की हे पूर्ण घेऊन आलेलंच असतं आणि बाकीच्या वातावरणाने त्यात काही फरक पडत नाही त्या वृत्तींमध्ये? दुसरा प्रश्न आहे की जसं काही लोक असतात की जन्मताच काही सायकोलॉजिकल इश्यूज घेऊन येतात, मग त्याचा आणि आधीच्या जन्माचा काही संबंध आहे का? ही जी आहे ती मोर गोष्ट आहे, जे सायकोलॉजिकल इश्यूज घेऊन जी लोक जन्मतात त्यांचा. नाही, ते आधीपासूनच म्हणजे ते बरोबर घेऊनच जन्माला आलेले असतात. आता वृत्ती जी आहे, ज्या प्रकारची वृत्ती ही बदलता येऊ शकते, पण त्यासाठी खूप अवधानाची आवश्यकता असते. आणि माणूस जरी वृत्ती त्याच्यासोबत घेऊन आला तरी नव्या वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. तर त्या वृत्ती कशा निर्माण होतात की एखाद्या प्रकारची प्रतिक्रिया ही जर वारंवार त्या व्यक्तीच्या जीवनात घडत असेल आणि त्या प्रतिक्रियेला तोंड देताना निर्माण होणारी प्रतिक्रिया आहे तीच ती असेल, तर मग त्यातून त्या व्यक्तीची तशी वृत्ती तयार होते. आणि म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या प्रसंगी ती व्यक्ती खोटं बोलते. आता दुसऱ्या वेळी खोटं बोललं तर त्यातून वृत्ती तयार होत नाही, पण सातत्याने जेव्हा ती व्यक्ती खोटं बोलत राहते तेव्हा खोटं बोलणं ही त्याची वृत्ती त्याच्या आतमध्ये तयार होते. आणि एकदा ती वृत्ती तयार झाली
की मग त्याला खरं बोलायचं असलं तरीही त्याच्याकडनं खोटं बोललं जातं. कारण ती वृत्ती जी आहे ती ॲक्शन मोस्टली प्रभावित करते किंवा ठरवत असते. आणि त्यामुळे जशी वृत्ती असेल तशा प्रकारची कृती त्या माणसाकडून घडण्याची म्हणजे घडत असते. आणि त्या वृत्तीनुसार जर कृती घडायची नसेल तर अशा ठिकाणी मग खूप अवधानाची गरज आहे. की ती व्यक्ती जेव्हा खूप अवधानपूर्वक त्याचं जीवन जगत असते तेव्हा ती व्यक्तीला हे दिसू शकतं की ही जी कृती आहे ही या प्रकारच्या वृत्तीमधून उद्भवत आहे. आणि त्या कृतीने जर ती परिस्थिती निवडणार नसेल तर मग ती व्यक्ती ती कृती थांबवते, जे करत नाही ती. जरी वृत्तीचं प्रेशर असतं त्याप्रमाणे कृती करण्याचं तरी ती व्यक्ती अवधानामुळे त्या प्रकारची कृती होऊ देत नाही किंवा घडू देत नाही. म्हणजे उदाहरण म्हणजे आता एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना किंवा इंटरॅक्ट करत असताना अगदी आपल्याला आतमध्ये अशी एक अर्ज किंवा उर्मी असते की एखादी गोष्ट बोलून टाकण्याची किंवा बोलण्याची. पण अवधान असेल तर अशा बोलण्यामुळे परिस्थितीवर काय परिणाम होईल हे लक्षात येऊन मग त्या प्रकारचं तो बोलणं नाही करणार. तरी खूप स्ट्रॉंगली जरी त्याच्या आतमध्ये ती उर्मी आली बोलण्याची तरी तो ती उर्मीला तिथंच रोखून ठेवू शकतो आणि त्या प्रकारे तो बोलणार नाही. आणि त्या प्रकारे बोलला नाही म्हणजे मग परिस्थिती बिघडणार नाही, म्हणजे मग परिस्थिती निवळेल. तर वृत्ती ही बदलता येऊ शकते आणि माणसाने त्याच्या आतमध्ये ज्या प्रकारच्या वृत्ती तयार केल्या आहेत त्या वृत्ती अशा चांगल्या गुणांच्या संदर्भातल्या असतील तर मग दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा हायर डायमेन्शन मधून जे प्रभाव येतात त्या प्रभावांमधून ज्या वृत्ती तयार होतात त्या वृत्तींवर कुठल्याही बाह्य परिस्थितीचा काहीच परिणाम होत नाही आणि त्या तशाच राहतात. आणि त्यामुळे त्यातून घडणारी कृती ही तशीच राहते. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रेम असेल, म्हणजे कृष्णमूर्ती ज्याला प्रेम म्हणतात त्या प्रकारचं प्रेम जेव्हा त्याच्या जीवनात असलं तेव्हा त्या प्रेमातून उद्भवणारी जी कृती आहे ही कुठल्याही बाह्य गोष्टींनी प्रभावित होत नाही. ही कृती केवळ त्या प्रेमातूनच आलेली असते, त्यामुळे ती तशीच असते, त्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या हृदयात ते खरं प्रेम आहे ती व्यक्ती जेव्हा इतरांशी वागते तेव्हा त्या वागण्यातून ते प्रेमच व्यक्त होत असतं. त्यांच्या वागण्यातून दुसरं काहीही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे असं नाही की एका व्यक्तीच्या संदर्भात प्रेम आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात द्वेष किंवा क्रोध असं काही त्यांच्या ह्याच्यातनं दिसत नाही. जेव्हा प्रेम आहे तेव्हा ते सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत प्रेम त्या ठिकाणी दिसून येतं. तर त्या अशा ह्याच्यामध्ये कुठल्याही बाह्य परिस्थितीचा काही प्रभाव त्या ठिकाणी होत नाही. आणि मनुष्य जन्मताच बऱ्याच गोष्टी घेऊन येत असतो. म्हणजे ते संपूर्ण त्याचा जो मानसशास्त्रीय आशय आहे त्या आशयासकट तो नवीन देहात जन्माला आलेला असतो. आणि आता त्या नवीन देहातनं पण तोच मानसशास्त्रीय आशय त्याचा कार्य करणार असतो किंवा कृतीशील होणार असतो. आणि त्यामुळे मोस्टली तशाच प्रकारच्या परिस्थिती, तशाच प्रकारच्या इंटरॅक्शन्स आणि तशाच प्रकारचे प्रसंग हे त्याच्या जीवनात पुन्हा येणार असतात. हे फारसं काही बदललेलं नसतं त्याच्या जीवनात. धन्यवाद.
हा विचारा रश्मी. हॅलो. हा वसंतराव, तुम्हाला विचारायचं आहे काय? तर आता आपण म्हणतो विचारा. आपल्याला काही गोष्टींचा पश्चाताप झाला, प्रायश्चित घेतलं आपण असं म्हणतो. हा. पण ते किती वेळ टिकतं? फार थोडा वेळ टिकतं. हा प्रायश्चित्त ना, घेण्याला काही विशेष कारण कसं बदल घडत नाही. पश्चाताप प्रायश्चित करताना जो माझा मूड असतो तो हा. परत नाही राहील याची गॅरंटी काहीच नाहीये. याची काही गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. कारण कधी पण माझा मूड बदलू शकतो. हो, मूड बदलू शकतो आणि मनुष्य पुन्हा तीच चूक करू शकतो. मग ती चूक कारण समजा कोणी म्हटलं तुम्हाला कॅन्सर होईल, असं होईल, तसं होईल, मग सिगारेट नाही प्यायला पाहिजे. ठीक आहे बाबा, नाही पित. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण नंतर असं काही झालं काही घटना कोणाला तरी हो, तर नंतर पाहिलं. मनुष्य म्हणतो ठीक आहे, कॅन्सर होईल तेव्हा बघून घेईल, पण आता मला खूप सिगरेट प्यायची वाटते, तर आता मी पितो. नाही, मी ठरवलं नाही पाहिजे. कॅन्सर होईल तेव्हा मला लगेच बघून घेईल. पटलं ते, मी प्रायश्चित म्हणून बंद करून टाकले लगेच. पण ते प्रायश्चित किती वेळ टिकल? तसंच नाही, ते फारसं टिकत नाही. तसं म्हणजे काय विचाराने घेतलेला निर्णय हा फार काळ टिकत नाही, कारण विचार केव्हाही बदलू शकतो. परंतु जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं आकलन होतं पूर्णपणे, म्हणजे रिअलायझेशन होतं, त्या रिअलायझेशन मधून जे बदल घडतात ते बदल मग जवळजवळ कायमस्वरूपी असतात. पुन्हा मग ते आधीप्रमाणे नाही होऊ शकत. आणि दुसरं असं विचारायचं होतं की आपण हा. लिव्हिंग विथ डेथ म्हणतो असं, होय. ते कळतं समजा आपल्याला. आता मी हा प्रश्न जरी विचारला असलं तरी काहीतरी मी विचार पण करतोय, मला काय विचारायचंय तुम्हाला, होय. माझे शब्द कसे मी सुधारू, असे माझ्या शब्दामध्ये काय ऍड करू, कोणता शब्द ऍड करू, मी सगळं विचारच करतो. मग त्यामध्ये पुरुषांनी सांगितलं की बा तुमचं थॉटलेस तुम्ही व्हायला पाहिजे. नाही, थॉटलेस म्हणजे जे व्यवहारासाठी जे विचार आवश्यक आहेत ते विचार राहिलेच पाहिजेत. नाही, ते विचार ते काढून आहे, टाकून व्यवहाराचे उपयोग नाही. आहे. पण ज्यावेळेस पण मी प्रश्न मानसशास्त्रीय विचारतो, पातळीवरचे सगळे विचार हे थांबले पाहिजेत. नाही, पण ज्यावेळेस मी किंवा इतर लोक प्रश्न विचारतात त्यावेळेस हो. विचाराचाच वापर जास्त करायला लागतो आपण, किंवा हो. माझा प्रश्न कसा संयुक्तिक आहे, असं असं काहीतरी माझ्या डोक्यात असं चालूच असतं ना. नाही, माझा विचाराचं एक योग्य स्थान आपण आपल्या जीवनात असतं, ते स्थान त्या विचाराला द्यायला पाहिजे. असं नाही की विचार सगळा काढून टाकला, कारण संपूर्ण मेमरी स्मृती जर वायपआउट केली तर आपल्याला व्यवहारात जगणं अशक्यच होईल ना. आपली काही इंटरॅक्शनच होऊ शकणार नाही. म्हणजे एखादा मनुष्य कोमात गेला की जशी त्याची अवस्था होते तशी आपली अवस्था होईल, नाही, त्याला काहीच करता येणं शक्य नाही. तर ते अपेक्षित नाही आहे. नाही, पण अपेक्षित काय आहे, तर जी व्यवहारासाठी आवश्यक आहे ती स्मृती, त्याला फॅक्च्युअल मेमरी म्हणतात कृष्णजी, ती तशीच राहिली पाहिजे. पण जी मानसशास्त्रीय स्मृती आहे, म्हणजे जी सायकोलॉजिकल मेमरी आहे, की ज्याच्यामुळे सायकोलॉजिकल कंटेंट तयार होतं, ज्याच्यामुळे सायकोलॉजिकल ज्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया अवस्था तयार होतात, त्या प्रकारची स्मृती ही आवश्यक नाही आहे. ती स्मृती संपली थॉटचे पाहिजे. प्रकार कसे त्यांनी सांगितलेले आहेत की व तुम्ही वेदाबद्दल विचार करता, तुम्ही बायबल बद्दल हो, विचार करता, पण विचार कारण बद्दल की विचार आपली जी करताय, एन्क्वायरी आहे ना ते विचारणं, विचार ती तर आपण नाही विचारानेच पाहिजे. ते करत विचार असतो. आपली मेमरी क्लिअर पाहिजे ना नेहमी. हो, मेमरी क्लिअर पाहिजे, त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल कंटेंट नको, असं मी मानसशास्त्रीय आशय नको त्याच्यामध्ये, मग ती मेमरी क्लिअर आहे. अच्छा. सर, आपले नातेवाईक, आई वडील वगैरे सगळं ठरलेलं असतं सर? नाही, तसं काही नाही आहे. प्रत्येक जन्मामध्ये नाती वेगवेगळी असतात. म्हणजे आता जी आपण त्याला ब्लड रिलेशन्स म्हणतो, ही फक्त त्या जन्मापुरती असतात. पुढच्या जन्मामध्ये वेगळ्या नातेसंबंध असू शकतात. म्हणजे जरुरी नाही की आता या जन्मात जे पती पत्नी आहेत ते पुढच्या 7 जन्म पती पत्नीच असतील, असं नाहीये. 7 जन्म काय, पुढच्या जन्मात देखील ते पती पत्नी असतील असं काही नाहीये. 7 जन्म तर सोडूनच द्या. हॅलो सर. हा, विचारा अजय. त्या व्यक्तीना जर थोडा मानसिक विकृत असतो जन्मतः, त्याचा IQ स्ट्रॉंग असतो,
तर ते गेल्या जन्माचं ते असतं का प्रोग्रामिंग? हो हो म्हणजे ज्या काय त्याने ज्या काय शक्यता त्याने अर्जित केलेल्या असतात त्याच्या मेहनतीने त्या त्या जन्मामध्ये त्या तशाच त्याच्यासोबत राहतात. ओके. मग पुन्हा त्याचं मग त्याच्या पुढचं काम ते पुढच्या जन्मात सुरू होतं. की समजा आता ह्या जन्मात एखादा संगीत शिकत असेल हा. तर त्या संगीत शिकण्यातून जेवढी त्याचं ते संगीतामधलं स्किल त्याचं विकसित होईल तर ते स्किल त्याच्यासोबतच राहणार आहे आणि पुढच्या जन्मात मग तिथून पुढे त्याचं शिकणं सुरू होईल. म्हणजेच जे काय आपण खऱ्या अर्थाने शिकू आपलं जीवन जगत असताना ते आपल्या जवळ कायमस्वरूपी राहणार असतं आणि जे काय आपण भौतिक पातळीवर गोळा करू ते फक्त त्या जन्मापुरतच राहणार असतं. पुढच्या जन्मात ते असेलच असं नाही. बहुतेक गोष्टीची जास्त मागे लागू. हा भौतिक गोष्टी म्हणजे प्रॉपर्टी पैसा हे ते वगैरे जे काय भौतिक पातळीवरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या काही आपल्या सोबत राहत नाहीत. त्या सगळ्या जातात आणि माणूस आपण बघतो की बहुतेक याच गोष्टींच्या मागे लागलेला असतो पण त्याच्या आतमध्ये काही शिकून विकसित करणं याकडे त्याचं लक्ष नसतं. म्हणजे आता संगीत शिकणं म्हणजे त्याला वाटतं की वेळ वाया घालवण्यासारखं आहे, तेवढ्या वेळात किती पैसा कमवता येईल. ते रिबर्थ मध्ये चा जन्म मानवाचाच मिळतो का? कर्मानुसार हो. दुसऱ्या प्राण्याचा मिळतो? नाही नाही प्राणी नाही. ते बरं वाटलं ऐकून. हो पण सगळ्यांना एकदम सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं झालं की चला मानवाच्या जन्मात आल्यानंतर आता पुढचे सगळे जन्म मानवाचेच असणार आहे, पुन्हा प्राण्याच्या जन्मात काही जावं लागणार नाही. तर मानवाची संख्या काय वाढते एवढी पृथ्वी तलावर? काय काय आवडतं? पृथ्वी तलावर खूप वाढते सध्या. मग ते काय कुठून येतात एवढे? नाही मला तो शब्द कळला नाही. तुम्ही काय खूप येते काय खूप येते पृथ्वीवर? इतर दोन्हीत नंबर मानव जन्म मिळतो हो त्यामुळं मानवाची संख्या वाढते. हो संख्या वाढते परंतु मृत्यू पण होतो ना. हा. त्यामुळे जन्म मृत्यूमुळे ती संख्या जवळपास स्टेबल राहते आणि मृत्यू जर झालाच नाही तर मग लोकसंख्या सतत वाढत राहील ना, मग पृथ्वीची जागा कमी पडेल आपल्याला. ओके ओके धन्यवाद सर. पण सर हा पसारा जो आहे विश्वाचा त्या होय. मानाने फक्त पृथ्वी हे एकच लोक असं होऊ शकतं की काय खूप शक्यता? नाही तसं नाही. प्रत्येक तारा म्हणजे त्या प्रत्येक ताऱ्याची त्याची ग्रहमालिका असणार, त्यापैकी कुठल्या तरी ग्रहावर म्हणजे विश्वात असं काहीच नाही की जे निर्जीव आहे. सगळं काही लाईफ सगळीकडे आहे. लाईफ इज हे एक्सेप्शन नाही. हा लाईफ म्हणजे जीवन हे अपवादात्मक नाही आहे. जीवन हा अपवाद नाही आहे. तर जीवन ही एक रेग्युलर प्रक्रिया आहे निसर्गातली. म्हणजे इट इज नॉट अन एक्सेप्शन. फक्त आपल्याला माहिती नाही कारण आपल्याला त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही म्हणून ते नाही आहे असं नाही म्हणू शकत आपण. सर मी नचिकेत बोलतोय. हो बोला नचिकेत. पूर्ण जी अनफोल्डमेंट होते मानवी अस्तित्वाची एकदम वरच्या लोकांपर्यंत त्याच्यानंतर जे मानवी अस्तित्व असतं पूर्ण अनफोल्डमेंट झाल्यानंतर त्याचं काही कार्य उरतं का? हो मग त्याचं वैश्विक पातळीवर जीवन सुरू होतं. मग त्याची आपल्याला काहीच कल्पना नाही कारण त्या जीवनाची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप वगैरे ते सगळं आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे. थँक्यू सर. कोणीतरी हँड रेज केला पण काय प्रश्न विचारत नाही.
रश्मी, सर तुम्हाला विचारायचं आहे? तुम हँड रेस्ड आहे. सर नमस्कार. अ, त- हॅलो हा हा विचारा. विचारा संजय. सर, मी जरा लेट माझ्या आठवणीतच नाही हो झालं. हो, आता तुम्ही तुम्ही दिसला अचानक नाही, मला आठवण. वाटलं तुम्ही विसरलात की काय. नाही, खरंच विसरलो. तुम्ही आता लगेच जॉईन झालो. अच्छा. सर, मला असं विचारायचं होतं की वैयक्तिक असं काही नाही, म्हणजे वैयक्तिक आपण आपल्या मृत्यूनंतर वैयक्तिक आठवणी, वैयक्तिक मी आणि माझे असं काही शिल्लक हो, ते राहत नाही. सगळं तसंच राहतं. वैयक्तिकच राहतं ते. त्यात काही बदल होत नाही. नाही नाही, इथं वैयक्तिक राहतं, पण ते सोबत काही येत नाही ना नवीन वैयक्तिक. नाही नाही, जे आहे ते राहणार ना. म्हणजे वैयक्तिक पातळीवर पण जे काय माणसाने गोळा केला असेल हा. ते पण तसंच राहणार, आणि तेही वैयक्तिक पातळीवरच ते राहणार परलोकात सुद्धा. त्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीविषयीचा द्वेष माणसाच्या मनात असेल या देहात असताना, तर मृत्यूनंतरही त्याच व्यक्तीच्या बाबतीत तो द्वेष तसाच चालू राहील. मग पुनर्वृत्तीनंतर तसाच द्वेष ते कंटिन्यू होईल. हो, तर तो द्वेष तसाच राहील. म्हणजे जेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊन ती व्यक्ती सुद्धा परलोकात येईल, तेव्हा या दोन व्यक्तींमधला द्वेष तसाच चालू राहील त्या ठिकाणी. त्यात काही बदल नाही. सर, मग आत्ताच आपण हे सगळं म्हणजे हा, खाली व्हायला आत्ताच ते पाहिजे. संपवलं पाहिजे. आत्ताच ते संपवणं, बदलणं आवश्यक आहे. कारण आपण नंतर करू, पुढच्या जन्मात करू, तसं करून होत नाही ते. कारण ते जर तुम्ही पुढच्या जन्मात करू शकत असाल तर ते या जन्मात पण तुम्ही करू शकतातच. मग पोस्टपोन हा. कशासाठी करतात? आणि जर या जन्मात करू शकत नसाल तर एक्झॅक्टली त्याच कारणामुळे तुम्ही ते पुढच्या जन्मातही नाही करू शकणार. मग सर, यामध्ये महत्वाचा विषय आपल्याला गंभीरताच यायला पाहिजे याची, आहे ना? हो, बिलकुल. आपलं जीवन आपल्याला गंभीरपणेच घ्यायला पाहिजे. तर परलोकामध्ये आपल्याला व्यक्ती भेटतात का, आपल्या जवळच्या व्यक्ती वगैरे? हो हो, सगळ्या भेटतात. कोणीही मिस होत नाही. जसंच्या तसंच राहतं सगळं. काय फार काय बदलत नाही. फक्त देह नसतो एवढंच. ओके ओके ओके. आणखी कोणाला विचारायचे असतील तर विचारू शकतात प्रश्न. नाही तर मग आपण ही मीटिंग थांबवू शकतो इथं, कारण आता वेळ झालेली आहे. हा, सविता ताई, तुम्हाला विचारायचं आहे? विचारा. हॅलो सर, आज हा, खूप सविता ताई, चर्चेत विचारा. तर तुम्ही हात वर केलेला आहे. म्यूट करा आणि मग विचारा. हा, आता येतंय? हो, आता ऐकू येत आहे. हा हा सर, आपण या जन्मामध्ये खूप हाल अपेष्टा सहन करतो किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होतो वगैरे, तर ते सेमच पुढच्या जन्मी चालू होतं का, राहतं? तसंच होतं का ते? नाही, नॉट नेसेसरी. म्हणजे आता ह्या जन्मात ऍक्सिडेंटल मृत्यू झाला तर पुढच्या जन्मात ऍक्सिडेंटल मृत्यूच होईल असं काही नाहीये. हा, म्हणजे दुसऱ्या कारणाने पण होऊ शकतो. आता हो हो, एखाद्याचा म्हणजे रोड आता ऍक्सिडेंट ऍक्सिडेंटल मध्ये मृत्यू हा, झाला. या मृत्यूमध्ये काहीतरी कर्म वर्कआउट झालेलं असतं, आणि ते हा कर्म हा वर्कआउट झाल्यामुळे मग पुन्हा तसाच मृत्यू येण्याची काही आवश्यकता राहत नाही. त्यामुळे वेगळ्या म्हणजे प्रकारे मृत्यू होऊ शकतो. या जन्मी त्याच्या चुकीमुळे झालेला असेल एखाद्या वेळेस, काही त्याचं रोड हा, नाही, क्रॉसिंग त्याचं म्हणजे करताना त्याचं किंवा जे काही असं. प्रारब्ध असेल त्या प्रारब्धामध्ये ऍक्सिडेंटल मृत्यूमधून तो प्रारब्धाचा काही भाग वर्कआउट होणार असतो. त्यामुळे मग त्याचा ऍक्सिडेंटल मृत्यू होतो. परंतु त्या मृत्यूनंतर ते वर्कआउट झालेलं असतं, त्यामुळे मग पुन्हा तशा प्रकारच्या मृत्यूची आवश्यकता नाही. म्हणजे पुढच्या जन्मी तसाच होईल असं नाही. असं नाही, असं नाही. हा. आणि दुसरं विचारायचं होतं की या जन्माचं ते पुढच्या जन्मात काहीच कसं आठवत नाही, म्हणजे आपण कोण होतो किंवा काय आहे कसं हो, आठवत नाही. त्याचं कारण असं आहे की आपले हे सगळे देह पूर्णपणे नवीन असतात ना. हा म्हणजे आता आपला मृत्यू झाल्यानंतर आपला जो स्थूल देह आहे, हा म्हणजे अन्नमय कोश, तो संपलेला हा असतो.
त्याच्यानंतर हा आपण ॲस्ट्रल बॉडीमध्ये जगत असतो. मग ते ॲस्ट्रल बॉडी पण संपते, ती पण नष्ट होते. त्याच्यानंतर हम्म आपण स्वर्गलोकात म्हणजे मेंटल बॉडीमधून जगत असतो. ती मेंटल बॉडी पण संपते, तिचाही अंत होतो. हम्म हम्म आणि हम्म मग कारण देहापर्यंत आपण जातो. मग कारण देहाच्या तिथून मग आपलं पुन्हा रिटर्न जर्नी सुरू होतो. मग त्या हम्म रिटर्न जर्नीमध्ये पुन्हा नवी मेंटल बॉडी तयार होते. त्या हम्म नवीन ॲस्ट्रल बॉडी तयार होते आणि मग नवीन हम्म देह पण आपल्याला मिळतो. तर हे तिन्ही देह नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये हम्म आधीची कुठलीही स्मृती नसते. हा कुठलेही डिटेल्स त्याच्यामध्ये नसतात. पूर्णपणे नवीन असतात त्या. आणि पण एक त्यामुळे आपल्याला मागच्या जन्मातलं काहीच आठवत नाही. तर मागच्या जन्मातलं पण जर आठवायचं असेल तर मग तुम्हाला कारण देहामधली मेमरी ही जागृत करावी लागते. मग ती कारण देहामधली जर मेडिटेशनने मेमरी होते का? जागृत केली तर मग हा माणसाला पूर्वीचे सगळे जन्म आठवू शकतात. हा किंवा म्हणजे थोडक्यात एखाद्या मेडिटेशन वगैरे. हा किंवा एखाद्या व्यक्तीचं मग काय होतं की त्याच्या म्हणजे देहांत झाल्यानंतर मग ॲस्ट्रल आणि मेंटल हम्म डेथच्या अगोदरच त्याच हम्म ॲस्ट्रल आणि मेंटल बॉडी घेऊन त्याचा नवीन देहामध्ये पुनर्जन्म होऊ शकतो. हा मग तेव्हा तर त्याला आठवतं. ही एक्सेप्शनल गोष्ट असते. हे नैसर्गिक व्यवस्थेनुसार नाही आहे. कधी कधी काही कारणामुळे एक्सेप्शन म्हणून असे जन्म पण होतात की ज्यामध्ये तोच ॲस्ट्रल बॉडी आणि तीच मेंटल बॉडी घेऊन तो नवीन भौतिक देहात येतो. तसं झालं तर मग हम्म त्याला पूर्वीच्या जन्मातलं आठवतं सगळं. हम्म. पण आपल्याला अशा केसेस काही बघायला काही मिळतात ना ना की तो लहान मुलाला सगळं मागच्या जन्मातलं आठवत असतं आणि तो सांगत असतो हा की इथं हो अमुक हो अमुक हो होतो, तसं होतं, ते होतं. तर ते हा म्हणजे मग त्याने हा म्हणजे सेम मेंटल बॉडी आणि सेम ॲस्ट्रल बॉडी घेऊन तो हम्म नवीन देहात जन्माला आलेला आहे. त्यामुळे त्याला त्या स्मृती अ, असतात त्या आधीच्या जन्मातल्या. हा हा पण काही पण व्यक्तींना इतरांना मेडिटेशन मात्र मध्ये कारण देहामध्ये जागृती आणल्याशिवाय त्यांना पूर्वीच्या जन्मातलं काहीच कळू शकत नाही. हा हम्म. आजकाल ते आकाशिक रेकॉर्ड म्हणून पुष्कळ लोक हे करतात की आकाशिक रेकॉर्ड हो वाचायला हो शिका, हे करा, ते करा. पण ते हम्म सगळं थोतांड आहे. कारण आकाशिक रेकॉर्ड वाचण्यासाठी तुम्हाला कॉझल बॉडीमध्ये जागृती आणली पाहिजे. म्हणजे कारण देहामध्ये हम्म जागृती हम्म आणल्याशिवाय आकाशिक रेकॉर्ड तुम्ही वाचू शकत नाही. आणि हम्म त्यामुळे मग हे लोक वेगळंच काहीतरी भलतं सलतं सांगत असतात लोकांना. हम्म. आणि आकाशिक रेकॉर्ड तेव्हा तोच व्यक्ती वाचू शकते की जे कारण देहामध्ये संपूर्ण हम्म ते जागृती आणून ते त्यातून बघू शकतात सगळं. हम्म. आणि ती इतकी साधी गोष्ट नाहीये कारण देहात जागृती आणणं. हम्म. बरोबर आहे. पण काही काहींना मेडिटेशन मध्ये ते आठवतं म्हणजे काही जे हा व्यक्ती मेडिटेशन असतात. मध्ये एखादा असं परंतु ते मागच्या जन्मातलंच असेल असंही काही नाही. हा तो त्यांनी काढलेला निष्कर्ष असू शकतो की हे मागच्या जन्मातलं हम्म आहे म्हणून. पण हम्म तसं नसेलही, वेगळंच काहीतरी असू शकतं ते. पण हम्म. कारण देहातून जर तो बघू शकला तर मग ते निश्चितपणे सांगता येईल की हा हे या जन्मामध्ये हे हम्म असं होतं, त्या जन्मात तसं होतं. असं ते कृष्णमूर्तींचे जे पूर्वजन्म हम्म CWL ने इन्व्हेस्टिगेट करून ते पुस्तक लिहिलं हम्म आहे. तर ते हम्म. अशा प्रकारेच लिहिलं आहे की त्यांनी कारण म्हणजे कॉझल प्लेनवर जाऊन ते आकाशिक हम्म रेकॉर्ड्स बघून त्यातून मग त्यांनी हे सगळं शोधून काढलं आणि ते डिस्क्राईब केलं. पण हम्म. त्याच्यासाठी CWL सारखा ट्रेंड क्लेअरवॉन्टच त्यालाच हे शक्य आहे. तसे एक ट्रेंड हम्म. क्लेअरवॉन्ट आता सध्या तरी काही कोणी दिसत नाही जगामध्ये. हा. मी मी सर व्हायलिन प्लेयर आहे. मी आता सध्या हा प्रोफेशनली व्हायलिन प्ले करते. तर मला अच्छा, अरे विचारायचंय वा. म्हणजे हे जी माझी हा स्किल आहे ती पुढच्या होय. जन्मी हो हे होणार ते का? राहणार आहे आणि त्याच्या पुढचं आणखी तुम्ही शिकाल त्यामध्ये. म्हणजे आता या हा जन्मात तुम्ही जे काय स्किल डेव्हलप केलं असेल व्हायोलिन मध्ये किंवा हा संगीतामध्ये ते हा पूर्णपणे तसंच तुमच्या बरोबर राहील आणि त्या पुढच्या जन्मात जेव्हा तुम्ही पुन्हा संगीत शिकाल हा तेव्हा ते त्याच्या पुढचे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होईल. हा म्हणजे जसं लता दीदी, आशा भोसले यांचं होय झालंय होय की होय. त्यांचं पूर्वसंचित म्हणजे आहे त्यामुळे म्हणजे ते अनेक पूर्वजन्म त्यांनी त्या संगीतामध्ये ते शिकण्यामध्ये हा घालवले असणार. त्यामुळे मग ते हम्म. आता ह्या शिखर त्या गाठू शकले. हा त्यामुळेच ते आता एवढं सगळं त्यांचं हे होय. झालेलं आहे. स्वरलता किंवा काय म्हणतो आपण. बरोबर आहे.
कारण ते पूर्ण अनुवांशिक नाहीये. हा कारण त्यांचं ऑलरेडी त्या बाबतीतली खूप साधना झाली होती, त्यामुळे त्यांना त्या अनुवांशिक याचा फायदा मिळाला. पण आता त्यांची पुढची जनरेशन बघा, त्यांच्यामध्ये कोणामध्ये तेवढे स्किल्स नाहीये संगीतातले. नाहीयेत नाहीयेत हा, नाहीयेत नाहीयेत नाहीयेत, हा अजिबात नाहीयेत. म्हणजे नाही. त्यांच्या आधीच्या पिढी इतके पण स्किल्स नाहीयेत, काहीच नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ ते केवळ अनुवांशिक नाहीये. हा हा बरोबर आहे. पण जे म्हणतात की ते तुमच्या जीन्स मध्ये असते, ते म्युझिक पुढे तसंच ट्रान्सफर होतं नाही, मुलांमध्ये, त्या जीन्समध्ये नातवांमध्ये. त्या म्युझिकची आवड तशी राहील त्याच्यामध्ये, परंतु ते जे हा स्किल आहे ते तेवढंच की. नसणार, कारण ते मिळवलेलं नसतं ना, त्यामुळे ते त्याच्याकडे हा नसणार. पण जीन्समुळे हा आवड राहील त्याला, त्या बाबतीत काहीतरी हा करावं असं वाटणं, त्याची आवड असणं, त्या बाबतीत हा काहीतरी हा करणं, हे सगळ्या गोष्टी असतील. परंतु ते स्किल मात्र त्याला स्वतःलाच ते आत्मसात करावं हा लागेल मेहनतीने. म्हणजे या जन्मीचं स्किल पुढच्या जन्मी अजून ते हे हो होणार, डेव्हलप होऊन हो जाणार हो, पुढच्या अधिक ह्याच्यात. अधिक डेव्हलप होणार. अशा हा अनेक जन्मात ते परस्यू केलं की मग केव्हा तरी ते शिखर गाठणार. हा खरे मग तुम्हाला भारतरत्न त्यांच्यासारखा हे मिळणार. नाही, त्यावेळी भारतरत्न वगैरे काही असेल नसेल माहिती नाही. हो माहिती नाही 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 म्हणजे लता दिदींचं मी सांगतेय की होय त्यांचं जे होय 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 पूर्वसंचित आहे ते म्हणून ते होय आता या जन्मी त्यांना होय, भारतरत्न बरोबर आहे. अवॉर्ड मिळाला लता दिदींना. हा सर एक छोटा प्रश्न ओके. आहे सर. सर हा एक छोटा प्रश्न आहे. हा हे जे आकलन आहे मग आपलं ह्या जन्माचं, तर हे असंच पुढच्या जन्मामध्ये याचं उन्मिलन होत राहील का? हो हो, तेच ह्या जन्मात जे काय तुम्ही मिळवलेलं असेल ते तुमच्या सोबत राहणार. म्हणजे समज असन, आकलन असन, जे हो हो, आता आपण पुन्हा तशी कृष्णमूर्तींना संधी समजा. तुम्हाला मिळणार, त्याप्रमाणे तुमच्याकडनं वाचन होणार, त्याप्रमाणे इन्क्वायरी घडणार, हा पुन्हा ते सगळं तुमच्या नवीन देहामध्ये येणार. सर हा या जन्मामध्ये आपल्या फिजिकल तीव्रता ज्या फिजिकल देहामध्ये आपल्या ज्या इमोशनल तीव्रता असतात त्या का बरोबर बदलतात अशा एकदम? कारण समजा आई वडील जर आपले वारले समजा, आपण 1 महिना 2 महिन्यापर्यंत त्या भावना अतिशय तीव्र असतात त्या. पण 1 वर्ष 2 वर्ष झाले की आपण त्या भावना कुठे पळून जातात. हो, त्या हळूहळू क्षीण होत जातात. म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण वारंवार अनुभव घेतो, तेव्हा त्या गोष्टीच्या बाबतीत आपण असंवेदनक्षम होत जातो, म्हणजे इनसेन्सिटिव्ह होत जातो. आणि त्या इनसेन्सिटिव्हिटीमुळे मग आपल्याला तेवढी तीव्रता जाणवत नाही आणि आपल्याला वाटतं की ते दुःखच क्षीण झालेलं आहे. पण ॲक्च्युली दुःख क्षीण न होता आपणच त्या दुःखाच्या बाबतीत इनसेन्सिटिव्ह झालो आहोत, त्यामुळे आपल्याला तेवढं जाणवत नाही ते. कारण आपण या हे एक कारण फिजिकल असू शकतं. आस्ट्रल बॉडी बद्दल असं आपण बोलतो, पण या फिजिकल बॉडीतलाच हा म्हणजे भ्रम निघत हा कसा तयार हो होतो? हो, फिजिकल, कारण त्या सगळ्या बॉडी कनेक्टेड असतात ना, त्या सगळ्या बॉडीज कनेक्टेड असतात, त्यामुळे एका बॉडीचा प्रभाव दुसऱ्या बॉडीवर पडतोच. त्यामुळे ते सायकोसोमॅटिक आपल्याकडे जे म्हणतात, त्याचा अर्थच असा आहे की जे ॲस्ट्रल आणि मेंटल प्लेनवर जे घडतं त्याचा देहावर सुद्धा परिणाम होत असतो. सर, पण पॅरेंट्सची कृष्णमूर्ती जे म्हणतात की प्रतिक्रियामुक्त अवधान ते ठेवणं माणसाला कायम शक्य होत नाही, तर त्याला काय म्हणजे? नाही, त्या कायमस्वरूपी ठेवणं असं एक नाहीये, कारण ते कायमस्वरूपी ठेवण्याचा खटाटोप हा ते अवधान नसण्याचीच अवस्था आहे ते. हा, परंतु म्हणजे ते कॅरी होत नाही सर. काय आपण असं प्रयत्नपूर्वक केलं की 1-2 दिवस होतं माणसाला, परत माणूस त्याच्यातून हे होतं. म्हणजे ते आपलं एक नाही, ते तसं 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 होत नाही. ते त्याचं कारण असं आहे की आपण काही बाबतीतच अवधान ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि काय पुष्कळच्या बाबतीत आपल्याला अवधान नसलं तरी चालतं. म्हणजे उदाहरणार्थ, ज्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटतात त्या आपण अवधानपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टी अजिबात महत्त्वाच्या वाटत नाहीत ती आपण काय कॅज्युअली करतो, फारसं काही अवधान ठेवत नाही त्यावेळी. आणि बहुतेक आपल्या जीवनामध्ये कॅज्युअल गोष्टीच जास्त असतात, महत्त्वाच्या हा गोष्टी हा फारच थोड्या असतात. आणि हा हा त्यामुळे मग आपली जी वृत्ती होते ती अनवधानाची वृत्ती तयार होते. कारण बरोबर. मोस्टली ज्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपल्या जीवनात असल्यामुळे आणि त्या आपण कॅज्युअली घेत असल्यामुळे
आपण अनवधानाने जगत असतो आणि अनवधानाने जगण्यातून आपली अनवधानाने जगण्याची वृत्ती तयार होते. मग ती वृत्ती बरोबर. तयार झाल्यामुळे जेव्हा आपण अवधानपूर्वक जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती वृत्ती त्याच्या आड येते. ती वृत्ती आपल्याला अवधानपूर्वक जगू देत नाही. मग त्या ठिकाणी बरोबर. अनवधानच जास्त. मग आपली अवस्था अशी होते की थोडा वेळ अवधान, मग पुष्कळ वेळ अनवधान, मग पुन्हा थोडा वेळ अवधान. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रॅक्शन, कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रॅक्शन अशा पण ह्याच्यात मग आपण सापडतो. प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे का सर? म्हणजे हा, म्हणजे त्यामध्ये हे करायला पाहिजे की जेव्हा आपण अनवधानी आहोत तेव्हा त्या अनवधानासंबंधी अवधान ठेवावं लागतं. अच्छा, अवेअरनेस ऑफ टू बी नॉट अवेअर. हा, म्हणजे टू बी अवेअर दॅट देअर वॉज अनअवेअरनेस. ओके. तो तिथून मग पुन्हा अवेअरनेसची सुरुवात होते. थँक्यू सर. नाशिकला आपण सर ऑर्किडच्या शिबिराला भेटलो होतो, अजय पाटील नाशिक. होय 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 होय, लक्षात आहे माझ्या. म्हणजे सर होय होय थँक्यू सर. खूप चांगलं वाटलं सर, फार वर्षानंतर परत एकदा होय याच्यात होय. हे झाल्याबद्दल. सर आणि थोडं मंत्र किंवा आपण ह्या ज्या साधना करतो किंवा ध्यान करतो, तर मग माणसाला होय, असा प्रश्न त्याच्यावर पडतो आपलं की एक नेमकं वेगळं व्याख्यान आहे, ते बहुतेक ऑगस्ट हो. महिन्यामध्ये होणार आहे ते. ते जॉईन करेल सर मी हो आला हो त्याचा मेसेज मला. येस होय, सर. ऑगस्टमध्ये ते व्याख्यान असेल मंत्र. हो. आणि आणि आता ऍक्च्युली वर्कशॉप आहे ते मंत्रावर आहे. म्हणजे आता इंग्लिशमध्ये जे वर्कशॉप आहे जुलैमध्ये, हो. ते हो. मंत्र आणि जप आणि वगैरे त्या संदर्भातच आहे ते. ते सर, तर आणि आपण ह्या साधना करतो तर ह्या पण आपल्याला कॅरी फॉरवर्ड होतात का, किंवा ह्या केल्या पाहिजे हो, किंवा होतात काय ना, केलं होतात पाहिजे होतात नेमकं असं? होतात होतात होतात. जे काय आपण करतो ते सगळं कॅरी फॉरवर्ड होतं. अल्टिमेट म्हणजे आपण नेमकं. येस सर. चालेल, त्याला जॉईन करेल सर. थँक्यू. होय होय होय. मला वाटतं आता वेळ संपत आलेली आहे. आणखी शेवटचा प्रश्न सविताताई तुम्हाला विचारत असला तर विचारून मग आपण ही मीटिंग थांबवू शकतो. सर, हा, विचारा. हा. माणूस ज्यावेळेस आर्थिक, शारीरिक, मानसिक संकटातून जातो आणि तो ज्योतिषी किंवा साधू महाराज, गुरु यांच्याकडून काहीतरी अंगठी वगैरे काही घेतो किंवा काही गोष्टी करतो किंवा काही क्रिया करायला सांगितल्या, त्याचा काही आपल्या ह्याच्यावर फरक पडतो सर काही? मानसिकरित्या थोडासा फरक पडतो. म्हणजे काय की मनाला जरा बरं वाटतं, काहीतरी आधार वाटतो. आणि आपण म्हणतो की बुडत्याला काडीचा आधार, तसं एक थोडी प्रकारची मानसिक अवस्था असते. त्याचा काही खूप उपयोग होतो असं नाहीये. फक्त त्या बाबतीतले जे तज्ज्ञ असतात, आणि ते तज्ज्ञ फारच रेअर असतात, त्यांच्याकडून जर काही आलं तर त्याचा डेफिनेटली काही उपयोग होऊ शकतो. अदरवाईज मोस्टली एक मानसिक आधार या स्वरूपातच त्याचा उपयोग असतो. या माणसाला ते गोष्टी केल्याने सेक्युअर्ड वाटतं, बरं वाटतं, काहीतरी आधार वाटतो, त्याचा काहीतरी बरं होईल असं वाटतं, हे त्याचं टेन्शन कमी होतं. एवढाच त्याचा उपयोग आहे. पण त्यातून खरंच ते संकट निवारण होईल की नाही होणार ते सांगता येत नाही. थँक्यू सर. चला, मग आता मला वाटतं ही मीटिंग मी आता थांबवतो. आता पुढचं आपलं लेक्चर होईल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या रविवारी. आणि ते गुरु शिष्य परंपरेवर असेल, त्या विषयावर. त्याचं सर्क्युलर जेव्हा तयार होईल तेव्हा ते पाठवलं जाईलच तुम्हाला. आता मी हे मीटिंग इथं थांबवतो.